प्रभू येशूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. महान परमेश्वराची कृपा दिला त्या सुंदरसा सण प्रभूने आपल्या आयुष्याला लाभू दिला. 100 दिवस पवित्र पाळण्याचा मोका दिला म्हणून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. सर्वजण डोळे बंद करतील. आपण प्रार्थना हालेलुया 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 स्तोत्रम 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 हालेलुया 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 पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करणाऱ्या चतुर्नाला मान महिमा गौरव समाच्या प्रभू माझ्या देवा माझ्या राजा कृपावान परमेश्वरा कृपा केलीस दया केलीस अनुग्रह केलास राजा तुझ्या चरणजोडीचा मोका दिला समुद्राच्या मी तुला धन्य देतो माझ्या देवा कर माझ्या प्रभू माझ्या देवा माझ्या राजा तू कृपा केलीस दया केलीस अनुग्रह केलास राजा कालचा नगरचा प्रोग्राम तो आशीर्वाद कर नगरची मीटिंग ब्लेसिंग केलीस आणि प्रभू परमेश्वराचं सनेलस तसं कृपानस प्रभू परमेश्वरा याबद्दल तुला धन्य देतो हे माझ्या पवित्र प्रभूच्या बहिणीचा वाढदिवस आहे प्रभू परमेश्वरा त्या बहिणीच्या जीवनात अनेक वाढदिवस मिळतो प्रभू परमेश्वरा त्या बहिणीच्या जीवनात देखील जे भलायचे काम करायचे प्रभू येशू तुझ्या नावात तो पूर्ण करून देण्यासाठी मी प्रार्थना करतो सर्व रिकॉर्डात ठेवतो तुझ्या नावाचा महिमा करून घेण्याची आजची होणारी आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात सोपवतो हप्ताभरचे जे काही प्रोग्राम होतील प्रभू परमेश्वरा ते सर्व काही तुझ्या गौरवासाठी आणि महिमेसाठी राजा तू काम करण्यासाठी मी प्रार्थना विनंती करतो राजा यानंतर तो परमेश्वरा ज्या काही संध्याकाळच्या मीटिंग होणार प्रभू परमेश्वरा दोन्ही तिन्ही पण प्रभू परमेश्वरा प्रभू येशूच्या नावात तू आशीर्वादित कर माझ्या राजा विशेष करून राजा तुला प्रार्थना विनंती करतो की आज जे लेकरं एक दिवस उपवासामध्ये असतील माझ्या राजा ज्या कार्यासाठी त्यांनी उपवास केला असेल प्रभू येशूच्या नावात राजा त्यांना तू आशीर्वादित कर माझ्या राजा हे माझ्या राजा खरोखर आजचा दिवस पाहता किती लोक हे धरती हे जग सोडून गेलेले आहेत राजा किती बिमारीमध्ये कष्टामध्ये तकलीफमध्ये पडलेले आहेत राजा परंतु राजा तुझी शुद्ध कृपा आहे का तू डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे राजा आमचं रक्षण केलंस आणि हा सुंदरसा समय तू आमच्या आयुष्याला लाभू दिलास या तुझ्या महान दयेबद्दल प्रभू परमेश्वरा तुला लाखो लाख धन्यवाद हे सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा या सकाळच्या पहिल्या पर्यंतच्या तुझ्या चरणाजवळ मी प्रार्थना करतो आजच्या आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात सोपवत राजा जे गीतोतील जो संदेश होईल प्रभू परमेश्वरा तो आशीर्वादित कर माझ्या राजा आज जे काही उल्हासनगर मंडळी मधले प्रभू परमेश्वरा माणिकवली मंडळी मधले येळी मंडळी मधले पातळी मंडळी मधले प्रभू परमेश्वरा जे कोण मेंबर सावळा मंडळी मधले आज प्रभू परमेश्वरा मेसेज युट्यूब ऑनलाईन ऐकतील त्या युट्यूबद्वारे हा मेसेज ऐकतील येशूच्या नावात प्रत्येकाच्या जीवनात तो आशीर्वादित कर तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळण्यासाठी मी प्रार्थना करतो प्रभू की आज सैतान किती धूर्तपणे राजा निवडलेल्या लोकांना देखील फसवत चाललेला आहे प्रभू तुझं वचन हे सत्य आहे प्रभू परमेश्वरा आणि आज प्रभू परमेश्वरा सैतान या दुष्ट लोकांच्या मुखाचा ताबा घेऊन की लोकांना भ्रमामध्ये घेऊन चाललेला आहे की आम्ही बायबल हातात घेतलं किंवा आम्ही ख्रिश्चन झालो म्हणजे आम्हाला आत्मा मिळालाय आणि आमचं तारण पक्क आहे हे माझ्या राजा तुला विनंती करतो तो पवित्र आत्म्याचा अभिषेक तू प्रत्येकाला मिळू दे आज तुला विनंती करतो नवरीचं जीवन कसं असेल हा जो मेसेज प्रवास प्रीच करणार आहे प्रभू माझ्या पाठोठाला तू स्पर्श कर माझ्या राजा माझ्या जीवनातल्या ज्या नावाड्या गोष्टी तुला असतील प्रभू प्रभू तुला जाणून भस्म कर माझ्या राजा आणि होय तुझी सेवा तू करून घे प्रभू परमेश्वर या ठिकाणी म्हटलं सर्व कान तू उघड मन तू उघड जे भाऊ ज्या बहिणीच्या मार्ग असतील येशूच्या सर्वांचे मार्ग मोकळे कर आणि फक्त तुझाच आणि तुझाच महिमा करून घे नेक्स्ट संडे पासून 10 तारखेची आराधना प्रभू जी मंदिरामध्ये चर्च मध्ये होणार आहे त्या सर्व बहिणी मंडळीतल्या तू समाजच्या चर्च मध्ये घेऊन ये आणि होणारा मेसेज तू ब्लेसिंग कर हप्ताभराचे सर्व प्रोग्राम तू आशीर्वादित कर आणि फक्त तुझ्या महिमेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी उपयोग करून घ्यायचा अबाप म्हणून तुला हाक मारतो अनुग्रह कर दया कर कृपा कर माझ्या राजा आजची आराधना पुन्हा एक बार आता सोपवतो चारी मंडळातले सर्व विश्वासणारे कुटुंब अश्विन गर्भ वाढवण्यासाठी प्रार्थना होतो अश्विन सर्वदेशा कुटुंबाची आठवण करतो प्रभू त्या लेकराला स्पर्श कर त्या लेकराच्या कमरेत तू बळ दे प्रभू आणि होईल तुझा महिमा करून घे आजच्या होणाऱ्या हप्ताभराचे सर्व मीटिंग ब्लेसिंग कर फक्त तुझा महिमा करून घे पुढची वेळ घटका आणि समय तुझ्या हातात सोपवतो ही छोटीशी प्रार्थना धन्य तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो आमेन दुसरा इतिहास 14वा अध्याय आणि 1 ते 5 वचन आपण वाचूया दुसरा इतिहास 14वा अध्याय 1 ते 5 आणि अबिया आपल्या वडिलांच्या बरोबर निजला
व त्यांनी त्याला दाविदाच्या नगरात पुरले आणि त्याच्या ठिकाणी त्याचा मुलगा आसा राज्य करू लागला. त्याच्या दिवसात देश 10 वर्षे स्वस्थ राहिला. आसा तर यहोवा आपला देव याच्या दृष्टीने जे बरे व नीट ते करीत असे. त्याने अन्य देवांच्या वेद्या व उंचस्थाने काढून टाकली व पूजाचे स्तंभ फोडून टाकले व अशेरा देवीची झाडे तोडून टाकली. आणि यहोवा आपल्या पूर्वजांचा देव याला शोधावे आणि त्याचे नियम व न्याय आचरावे अशी त्याने यहुदाला आज्ञा दिली. आणि त्याने यहुदाच्या सर्व नगरातून उंचस्थाने व सूर्यमूर्ती ही दूर केली आणि त्याच्या समोर राज्य स्वस्थ राहिले. संदेश पाहणार आहोत का नवरीचं जीवन कसे असेल. नवरीचं जीवन कसं असेल हा मेसेज मी या ठिकाणी टीच करणार आहे. आणि म्हणून दुसरा इतिहास याचा 14वा अध्याय आणि 1 ते 5 वचन मला दुबारा पाहिजे. दुसरा इतिहास 14वा अध्याय 1 ते 5. आणि अबिया आपल्या वडिलांच्या बरोबर निजला व त्याने त्याला दाविदाच्या नगरात पुरले आणि त्याच्या ठिकाणी त्याचा मुलगा आसा राज्य करू लागला. त्याच्या दिवसात देश 10 वर्षे स्वस्थ राहिला. आसा तर यहोवा आपला देव याच्या दृष्टीने जे बरे व नीट ते करीत असे. त्याने अन्य देवांच्या वेद्या व उंचस्थाने काढून टाकली व पूजाचे स्तंभ फोडून टाकले व अशेरा देवीची झाडे तोडून टाकली. आणि यहोवा आपल्या पूर्वजांचा देव याला शोधावे आणि त्याचे नियम व न्याय आचरावे अशी त्याने यहुदाला आज्ञा दिली. बस देवबाप करो हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादच करो. ख्रिस्तात माझ्या बहिणांनी भावांनो, आज जर आपल्या जीवनात ही जर शांती हवी असेल तर आज या ठिकाणी आम्हाला ऍज पर बायबलच जीवन जगावं लागणार आहे. बऱ्याचशा लोकांचे तर्कवितर्क चाललेले आहेत. असे फुटाफुटाव भेटतात. गेले हप्त्यात एक जण बिचारा फुटाव भेटला नाही म्हणे बाळासाहेब आपण चर्च मेंबर झालो प्रभूने आपल्याला निवडलं ना आपलं तारण झालंय. म्हणलं पहिला तर दुष्टातला तुझा दुष्ट आत्मा तू काढून टाक की जे लोकांना तू फसवत चाललायस. का? कारण आज लोकांना फक्त काय करतायत, फसवण्याचं टीचिंग देत आहेत. नाही आपलं जीवनाच्या पुस्तकात नाव आहे, जगाच्या स्थापनेपूर्वी आमची निवड आहे आणि आम्ही 100% स्वर्गात जाणार, आम्हाला लास मिळणार, आत्मा मिळणार. ख्रिस्तात माझ्या बहिणांनी भावांनो, हे पहिलं लक्षात घ्या का ज्यावेळेस इस्रायलाला मिस्रमधून बाहेर काढायचं होतं त्यांच्याशी ख्रिस्ताने काय केला होता, करार केला होता आणि शपथ वाहिली होती. याद राखणार, शपथ वाहून म्हणला मी तुम्हाला कुठे घेऊन जाईल, कानानमध्ये घेऊन जाईल. परंतु तोच प्रभू म्हणतो शपथ तुमच्यातलं एकही देव कानांमध्ये येऊ शकणार नाही. हे वचन माइंडमध्ये फिट करणे. कारण आज फक्त धूर्तपणा, लबाडी आणि ढोंगपणा चाललेला आहे की मला लय बायबल कळलं, मी बापदादी ख्रिश्चन आहे आणि आम्ही स्वर्गामध्ये गेलेलो आहे. आज इथं बायबल आमच्यासाठी हे आरसा आहे. मी हमेशा जीवनात एकच गोष्ट टीचिंग करतोय का हे बायबलचं जीवन कॅच करा, कोशिश करा, पाळा, वाच लागणार आहे. कोणी धार्मिक नाही. अरे आम्हालाही कळतंय. मी माझ्या मेसेज मध्ये ओपन सांगतो, मी 7 नालायक आहे, मी 7 पापी. ज्याला वाटेल त्याने बोलवायचं नाही तर बोलवायचं नाही. पण जर आम्हाला जर चुका दुरुस्तच करायच्या नाहीयेत, कशाला स्वर्गाचं राज्य मिळणार आहे? फक्त भ्रांतीचा आत्मा, याला फसवायचं त्याने त्याला फसवायचं, हे जीवनात ठेवू नका. आज अगर जर तारणात जायचं असेल तर आम्हाला आमच्या जीवनाकडे पाहावं लागेल. कारण माझं जीवन कसं आहे, माझं जीवन माझ्या देवाला आवडणार आहे. कारण हे शरीर आम्ही लगेच टकाटक बनवतो कुणाला तरी फसवायचंय. कारण बायबल सांगतं तामेरीने आपलं वैद्य वस्त्र काढून टाकलं का तर आपल्या सासऱ्याला फसवायचं होतं. आज करोना ख्रिश्चनांचं जीवन सेम टाइप मध्ये चाललंय. ते जीवन चेंज नाही करत, ते शरीर चेंज करतात, कपडे चेंज करतायत. आज बायबल इथं ओपन टीचिंग करतंय की दुल्हनचं नवरीचं जीवन कसं असेल ते आम्हाला शिक्षण आहे. हे शिक्षण आम्हाला कधी मिळेल? जर या बायबल मधून आम्ही चाललो तर, हे बायबल आमच्या जीवनात घेतलं तर. कारण पवित्र शास्त्रांत अबिया राजा मेला, त्यावेळेस इस्रायलमध्ये शांती नव्हती. पण जेव्हा तो मेला त्याला पुरलं, त्याच्या नंतर
असा तर यहोवा असा तर यहोवा आपला देव आपला देव त्याच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने याच्या दृष्टीने जे बरे व नीट ते करीत असे. बाप मेला, बाबाला पुरलं, त्याच्या जागेवर त्याचा मुलगा राजा झाला. आता फरक काय आहे? असं देवाच्या दृष्टीने जे चांगलं ते करीत राहिला, पण बापाने आपल्या बायकोच्या इच्छेप्रमाणे जीवन जगला. त्याची मका हिने बायबल सांगते इस्रायलमध्ये काय सुरू केलं? मूर्तीपूजा. आणि म्हणून परमेश्वराचा कोप अडकला. अभिया मेला, त्याची जागा बायबल सांगतं त्याच्या पुत्राला मिळाली. पहिला पॉइंट, पुत्राने जीवनात एक काम केलं, देवाचं भय आणि देवाला आवडणारं नीट जीवन जगला. आज आम्हाला सुद्धा आमच्या जीवनात माझं जीवन हे माझ्या देवाला आवडणारं असावं. फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, का मी नीट मार्गाने चाललोय का मी दुष्ट मार्गाने चाललोय. आणि थर्ड स्टेप, की जे आसाने त्या हिऱ्यातल्या मूर्त्या उडवून टाकल्या, मला माझ्या जीवनातला घमंड उडवावा लागेल. कारण नवीन करारामध्ये कुलदैवत किंवा घमंड याला मूर्तीपूजा इंडिकेट करते, याद राखणं. आज जगाकडे पाहण्यापेक्षा, लोकांकडे पाहण्यापेक्षा आज आपण स्वतःकडे पाहू. माझं जीवन माझ्या देवाला आवडणार आहे का? मी तो सरळ मार्ग धरलाय का? तो नीट मार्ग धरलाय का? का मी धूर्तपणाचा मार्ग धरलाय? धूर्तपणाचा मार्ग म्हणजे कसा, की लोकांना गोड बोलून फसवणं, आपल्याच इच्छेने जीवन जगणं, आपल्याला वाटेल त्याचप्रमाणे चालणं, फक्त चर्च मध्ये बसणं. काय फायदा होणार नाही. कारण बायबल स्पष्ट सांगतं की ज्यावेळेस वचन असा तर यहोवा आपला देव असा तर यहोवा आपला देव याच्या दृष्टीने जे बरे व नीट ते करीत असे. मग मी आता काय करतोय? देवाच्या दृष्टीने करतोय का पुन्हा मनुष्याच्या दृष्टीने करतोय? नाही, तुझा मेसेजच लय लागतो, तो असाच बोलतो. माझ्याकडे वचन सत्य बदल. कारण मला माझा आत्मा जर वाचवायचा असेल आणि त्याने जर मला त्याच्या सेवेसाठी निवडला असेल, तर मला रोखणार कोणी नाही. मी चॅलेंज करून सांगू शकतो. कारण 2 दिवस चांगलं जगून 10,000 कमवून नरकात पडण्यापेक्षा आज जर स्वर्गात गेलो तर हे माझ्यासाठी हिताचं असेल. कारण दुसरं मरण इतकं डेंजर पोझिशन मध्ये आहे. आज हे शरीर मातीत मिळणार आहे. तुम्ही याचे किती चोचले पुरवा, याचे किती हट्ट पुरवा, हे मातीत तिसऱ्या दिवशी किडा लागणार आहे. लांब नका घेऊ, तुमच्या घरात बॉडी होते एखादी. आपण म्हणतो नाही अरे काल 10 वाजता मेलेला, लवकर याला उचला. कोण म्हणतं घरातलं लवकर उचला का वास सुटल, बॉडी पोट फुटल. कोण म्हणतंय? घरातले म्हणतायत लवकर उचला. प्रभू नाही म्हणत. प्रभू तुला राज करायला देतोय. प्रभू तुला राज करायला जागा देतोय. हे तू ठरवायचंय. प्रभूला आवडणारे जीवन जगायचं का दुष्टाला आवडणारे जीवन जगायचंय? दुष्टाने काय केलंय? वचन तोडून घेतलंय. प्रभू येशू मसीह वचन पाळलंय. असं बायबल सांगते देवाच्या दृष्टीने जे चांगलं ते नीट करत गेला. आणि दुसरा पॉइंट, त्याने अन्य देवाच्या वेद्या उच्चस्थानी काढून टाकले. माझ्या जीवनात तुमचं कोण आहे? जर माझ्या जीवनात तुमचा प्रभू येशू मसीह आहे तर हे वैभव माझ्यासाठी तुच्छ असेल. कारण हा मानदेवाचा मानसेवक पाऊलुस जेव्हा बायबल सांगतोय तो म्हणतो धर्मात म्हणलं तर माझ्यात सर्वात मोठा मी आहे. बालपणापासून दशमन देतोय, बालपणापासून नियमशास्त्र पाळतोय. जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक झालाय तोच पाऊलुस म्हणतो ते वैभव मी केअर कसा लेखतोय. काय शिकतोय आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये? आम्ही ख्रिस्ताला तुच्छ लेखतोय आणि जगाला वैभवाला कुठे पण घेऊन त्यांच्या मागे बोंबलत करतोय. आमच्यासारखं नीच ख्रिश्चन कोणी नसते. हे बायबल ओव्हर टीचिंग करते. आज पवित्र शास्त्र सांगते यांची कीव करावी तेवढी थोडी का? कारण ख्रिस्ताला जीवनात घेतलेलं नाहीये. ते शरीराने चर्चमध्ये बसतील. आता खुश झालेत. नाही आता उद्याच्या रविवारी चर्चमध्ये आराध नाही, चर्चमध्ये कशाला जातात? थोबाड वगैरेचं बाळकाचं पाळत प्रीचिंग करतो. हे काय करतील? उजव्या काढणे डाव्या काढणे सोडतील आणि आमचे दुष्ट मार्ग करीत राहू. चर्च उघडले पाहिजे, चर्च उघडले, देवाने भविष्यवाणी पूर्ण केली. अहो चर्चमध्ये साहित्याने दाखता सध्या ऑलरेडी. जर वचन पाळत नाही तर कोण आहे तिथं? जर आम्ही वचन पाळतो तर आमच्या चर्चमध्ये प्रभू आहे. कारण एक तर प्रभूची गुवा आहे, नाही तर दुसरी लुटरांची गुवा आहे. आज आम्ही कोणाची गुवा आहोत? आज आमच्यामध्ये कोण काम करतंय? पवित्र शास्त्र सांगतंय असा पहिला तर जीवन तो देवाला घेऊन लागला. सेकंड स्टेप की त्याने नीट मार्ग धरला.
का जो नवीन करारामध्ये आनंद बोलतो प्रभू तू छळणार आहे, मारणार आहे, प्रभू तो नीट मार्ग धर आणि जाऊन त्यासाठी प्रार्थना कर. बायबल सांगतं आज आमच्यासाठी सुद्धा प्रभू येशू मसीह नीट मार्ग आहे. प्रभू नवीन करार तो मार्ग सत्य व जीवन मी आहे, तो मार्ग आम्ही अनुसरलोय का? आणि जेव्हा थर्ड स्टेप बायबल सांगतं की असा त्या एरियामध्ये जेवढे उच्च स्थान होते, जे स्वतःला शहाणे ग्रेट समजत होते, त्यांना धुळीस मिळवलंय. हे याद रखना, किती घमंडमध्ये वागाल तर एक दिवस येईल तो ख्रिस्त तुम्हाला धुळीस मिळवल्याशिवाय ठेवणार नाही. चॅलेंज करून सांगतो. आज या भूमीवर नम्रतेने वागा. नम्रतेने वागणे म्हणजे त्याची वचन आणि आज्ञा पाळणे. आणि जेव्हा तुम्ही त्याची वचन आणि आज्ञा पाळाल तो ख्रिस्त तुम्हाला उच्च करेल. पण ज्यावेळेस मी स्वतःला ग्रेट उच्च स्थानामध्ये घेऊन जाणार आहे, 101% तुझं पद ठरलेलं आहे. का? कारण इथं बायबल सांगते का तिसरं वचन, त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थानी काढून टाकली व पूजाचे स्तंभ फोडून टाकले. पूजाचे स्तंभ हे साध्या बायबलमध्ये शब्द लोक. त्याने अन्य देवाच्या वेद्या व उंच स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ मोडिले. आता आमचे ख्रिश्चन लोक काय म्हणतात, नाही आम्ही मूर्तीकडे जातच नाही, आम्ही मूर्तीच्या पायाच पडत नाहीये. पण नवीन करारामध्ये मूर्ती कशाला इंडिकेट करते? बायबल काय शिकवते? पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवते? हाताने बांधलेल्या मूर्त्या किंवा घडवलेल्या मूर्त्या नाहीयेत. आज आम्ही ख्रिश्चन म्हणतो, पण आमच्यासाठी मूर्तीपूजा काय आहे? कोलोसिकलास पत्र याचा 3रा अध्याय, कोलोसिया 3रा अध्याय आणि 5 वचन मला पाहिजे. बायबल काय सांगते? तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा व लोभ ही मूर्तिपूजा आहे. फिनिश. साधं एखाद्या बहिणीने जर सांगितलं मिसरी सोड, तर ती म्हणती माझ्याकडून सुटत नाही. हिने मूर्ती तिच्या हृदयात करून ठेवली काय? व्यसन. म्हणजे तिचं प्रेम कुणावर आहे? व्यसनावर. एखाद्या भावाला जर सांगितलं तंबाखू सोड, बिडी सोड, सिगारेट सोड, दारू सोड, तो म्हणतो नाही ना राव, सुटतच नाही. म्हणजे याने याच्या जीवनात स्थान कोणाला दिलेलं आहे? आणि मी मूर्तीपूजा नाही करत, मी चर्चमध्ये जातोय, मी भजने गातोय, मी टाळ्या वाजवतोय, लय लांब प्रार्थना करतोय. अरे ही मूर्तीपूजा बायबलमध्ये स्पष्ट सांगते. असा ज्यावेळेस आपल्या राजस्थानावर बसतोय, असा ज्यावेळेस राजभार स्वीकारतोय, तर बायबल सांगतो तो आपल्या जीवनात देवाला स्थान देतो, तो देवाचा नीट मार्ग अनुसरतो. आणि 3रा पॉइंट, त्याच्या एरियामध्ये जेवढे उच्च स्थान होते, जेवढ्या मूर्ती होत्या, त्या सर्वांना तो तोडतोय. काय? आज माझ्या जीवनातला घमंड मी उडवलाय का? पहिला पॉइंट. का? कारण घमंड कोण घेऊन येतो? लुसिफर, सैतान, का ज्याला घमंड आला होता. 2रा पॉइंट, मूर्तीपूजा म्हणजे लोभ. मी देवाच्या वचनापेक्षा कशावर लोभ धरलाय? मी आजकालच्या जीवनापेक्षा जगातल्या कोणत्या वैभवाच्या मागे पळतोय? आणि म्हणून बायबल सांगते लोभ ही तुमच्यासाठी मूर्तीपूजा आहे. पुढे, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा व लोभ ही मूर्तिपूजा आहे. मूर्तिपूजा आहे. यांना तुम्ही जीवे मारा. यांना जीवे मारा. असं मी काय केलंय? ज्या मूर्त्या होत्या, ज्या मूर्तिपूजा होते, सगळ्यांना तोडून टाकलंय. तोडणं म्हणजे मेलं. काय? आम्ही आमचा कपटी मनुष्य मारलाय का? जर कपटी मनुष्य मेलाय तर ख्रिस्त तुमच्या जीवन घेऊ शकणार आहे, ख्रिस्त माझ्या जीवन घेऊ शकणार आहे. पण कपटी मनुष्य म्हणजे धूर्तपणा, लबाडी, स्वार्थपणा जर माझ्या आयुष्यात आहे, तर ख्रिस्त माझ्या आयुष्यात नाही. का नाही? कारण ख्रिस्ताने आम्हाला निष्कपट प्रेम शिकवलं. ख्रिस्ताने आम्हाला निष्कपट प्रेम शिकवलंय. हे जर प्रेम आमच्यामध्ये, निष्कपट प्रेम आमच्यात असेल, तर आमचं जीवन निस्वार्थी असेल. आणि जे काही जगू, जे काही करू, आमचं प्रेम आमच्या प्रभूवर असेल. आणि ख्रिस्तावर तो म्हटलाय की जर तुम्ही माझी वचन आणि आज्ञा पाळता तर तुमचं प्रेम माझ्यावर, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर माझे वचन आणि नियम पाळताल. पण आज आमच्या डोक्यात फक्त कोणते नियम भरले? जगाचे. मी काय करू, मी कसं काय करू, मला काय काय करता येईल. ग्रेट पोस्ट. कुठली ग्रेट पोस्ट आहे? नरकाची. आज हे वचन ऑलरेडी तुच्छ लेखतायत, हे फक्त चर्च मध्ये बसतायत. कशासाठी?
जगाला दिसलं पाहिजे ख्रिश्चन आणि गव्हर्नमेंट कानून काढतोय धर्मांतराविरुद्ध कानून. अरे कशाचे धर्मांतर झाले त्यांची क्यू करावी तेवढी थोडी आहे. ते मी आज ओपन बोलतो आम्ही माझं युट्यूबवर जाणार आहे. आज आम्ही लास्ट पॉइंट मध्ये आहोत. आज आम्हाला जर खरोखर बायबलमध्ये ख्रिश्चन कोणी शब्द वापरलेला नाही. प्रभू म्हणतो तुम्ही शिष्य बनवा आणि आम्ही म्हणतो आम्हाला जग ख्रिश्चन करायचे. प्रभू म्हणतो तुम्ही शिष्य बनवा आणि प्रभू म्हणतोय जर माझे वचन आणि आज्ञा पाळाल तर लोक म्हणतील का हे प्रभूचे शिष्य आहेत. आम्ही वचन आणि आज्ञा आमच्या टायमापुरते वापरतोय. आम्ही तसा टिश्यू पेपरचा उपयोग आम्ही आमच्या टायमापुरता करतो. सेम टाइम करोडो लोक आज बायबलचा उपयोग इस्तेमाल आपल्या टाइमपासासाठी करतात. कशासाठी? टाइमपासासाठी. पण बायबल सांगतं असाने ते नाही केलं. आणि जोपर्यंत असा देवाच्या वचनामध्ये राहिला तोपर्यंत बायबल सांगतं त्याच्या एरियात पूर्ण शांती होती. पूर्ण. आज आमच्या जीवनात का अशांती आहे? आज आमच्या कुटुंबात अशांती का आहे? आम्ही जाचावं ब्रदर. जसं जगाच्या वैभवासाठी आम्ही रात्रंदिवस कुडकुड करतोय आणि स्वतःचं जीवन कमी कमी करतोय. त्या वाचनासाठी कुडकुड करत बसतो जरा. जसं व्हॉट्सअपवर रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत आम्ही चेक करत बसतोय, बोट घालीत बसतोय. मी आता पाहिले हो बऱ्याचशा लोकांचे रात्री किती 2-2 वाजेपर्यंत कुठं ऑनलाईन पाहिलं. आणि आता सध्या मीटिंगच्या अगोदर ते ऑफलाईन आहेत. का? रात्रभर दमले असतील 11, 12, 2, 3 वाजेपर्यंत. आणि मग आता कसं त्रास होतो ना. का? जगाची कुडकुड चालली असेल, जगाच्या वैभवाची कुडकुड चालली असेल, वाचनाची. उद्या काय मिळणार आहे? उद्या प्रभू काय बोलणार आहे? किती लोकांनी याची कदर केली हो? किती लोक खऱ्या मांडणी आज बसलेत? किती लोक आज खऱ्या मांडणी चेक करतायत? नको दिसलं पाहिजे आम्ही ऑनलाईन आहे. कशाला? इथं भरती नाही करायची कोणाची. इथं बीज एक असेल ते कापी. मी ओपन बोलतोय. आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराचे आहे. आज जर मला आत्मा वाचवायचा असेल तर मी प्रभूच्या मार्गात चाललोय का? तो बिशप, रेव्हरंड, पोप असू द्या, हे लक्षात ठेवा शब्द. कारण प्रभू बदललेला नाही. तो काल, आज आणि युगानुयुग एक सारखा परमेश्वर बदल. आज आम्ही या बायबलचा उपयोग आमच्या स्वार्थासाठी फिरून घेतो. घडीत असं घडीत तसं नाहीये. आज खरोखर आपल्या जीवनात आपल्याला जर शांती मिळवायची असेल तर आपल्याला हेच काम करावं लागेल. का जसं असा राजा झाल्यानंतर का ज्या उंच उंच ठिकाणं होते त्याने धुळीस मिळवले. हा जो गर्व अहंकार माझ्या जीवनात असेल हा पहिला मला उडवावा लागेल. दुसरा पॉइंट का जी मूर्ती पूजा म्हणजे लोक ते जग आणि जगातल्या लोकांवर, जगातल्या वस्तूवर किंवा ज्या अत्याचारावर लोक उडत चालला असेल तो जाळावा, नाही तर नाशास पात्र होणार. हे स्पष्ट सांगतो मी आज. का? कारण त्या दुष्टांमुळे आमचा ब्लेसिंग चिल्लर जाणार. प्रभूला कुसर कोणी खेळलं, कोणी धरून दिलं. आणि म्हणून बायबल सांगताय तुझ्या घरचे तुझ्या वैरी, तुझ्या घरचे म्हणजे तुझ्या शरीराची वासना तुझा वैरी आहे. तू बाळकाला शिवाय काही करत वांदा नाही. तू कोणत्या दुष्टपणे शरीरामध्ये जीवन जगतोयस त्याच्यामुळे तुझा नाश ठेवलेला आहे. बाळक म्हणजे काय स्वर्गातून पडलेलं नाहीये. मी आम्हीच सांगतोय. आणि त्या बाळकाचंही काम आहे लास्ट मिनिट आता पाटकीने मरतोय तर प्रभूचं वचनच माझ्या मुखात पाहिजे तर जीवनाचा मुकुट मिळणार आहे. इथं गोलगुडाच्या चंपूसारखा फिरेल तर त्याचा नाश पहिला ठरणार आणि त्याची दुप्पट शिक्षा बायबल ओपन सांगते. आज नवरीचं जीवन कसं आहे हे बायबल मध्ये आम्ही चेक करतोय. जसं आम्ही आज व्हॉट्सअपवर चेक करतो कोण काय करतंय, कोण काय मेसेज पाठवतोय, कोण टाइम किती झाला त्याची घेणं देणं नाही. हे काय टाइमपास आहे काय? बायबल संडे आराधना टाइमपास आहे काय? किती स्वतःचं जीवन चेंज झालंय? काय माझा प्रकार तुझ्या पुढे पडलाय? आसाच्या वडिलांनी काय केलंय आणि आसा काय करतोय? आज माझ्या पूर्वजांनी काय केलं असेल, माझ्या बापदादांनी काय केलं असेल? तुला मेसेज काय, तुला निवड, तू काय करतोस? तुझ्या वचनासाठी जीवन जगतोयस का कोणा दुसऱ्यासाठी जीवन जगतोयस? हे तुझं तू ठरवायचंय. हे तुझ्या हातात आहे. तुला जीवन घ्यायचंय का मरण हे तुझ्या हातात आहे. हे दुसऱ्याकडे ब्लेम करणं सोडून दे. आज आपण बघावं मी काय करतोय. असा अभिषेक झाला, बाबाचं राजभाग त्याला मिळालं. त्याने पहिलं काम केलंय की त्याने जे देवाला आवडणार आहे त्या गोष्टी जीवनात घेतल्या. आज तुम्ही आणि मी जर म्हणतो आम्ही ख्रिश्चन आहेत, आम्हाला सत्याचं वचन कळलंय, आम्ही काय निर्णय घेतलेत का फक्त आम्ही दुसऱ्याच्या नावाने मोठ्या मोठे फिरतोय हे चेक करणं आज गरज आहे बदल. का? कारण प्रभूचं आगमन दाराशी आलेलं आहे. पलभरमध्ये माझा ख्रिस्त येऊ शकतोय.
ख्रिस्त आला तर किती ख्रिश्चन वाचतील हे त्या दिवशी कळेल बदल. पण ज्या दिवशी कळेल त्या दिवशी वेळ निघून गेलेली असणार आहे. निघून जसं यहुदाला कळलं मी गलत काम केलं, परंतु पश्चातापासाठी त्याला वेळ मिळाला का? नाही. आणि मग लास्ट मुमेंटला त्याने स्वतःच्याच आत्महत्या करून घेतली. आज जर हा कृपेचा काळ चाललाय, वन बाय वन मेसेज मला मिळत आहे, तर माझंही जीवन मी स्वतः चेक करावं. मी कोणत्या जीवनात जीवन जगतोय, किती धूर्तपणामध्ये या किती लबाडीमध्ये मी ख्रिश्चन पण किंवा बायबल हातात घेऊन फिरतोय हे मी चेक करावं. कारण परमेश्वर बदलणारा परमेश्वर नाही की तू रात्रंदिवस लय पळालास आणि काही केलं म्हणून स्वर्ग मिळेल. नाही. माझ्यासाठी अनमोल समय आत्ता आहे. मी माझ्या देवासाठी जीवन जगतोय का? माझा देव जे माझ्या मुखात घालतोय ते लोकांना मी खाऊ घालतोय का? हे माझं पहिलं काम असतं. आणि बायबल सांगते ज्यावेळेस राजाचं पद त्याला मिळालं तर त्याने बायबल सांगते की ज्या मूर्त्या होत्या ते मोठमोठे उंच स्थान होते. दुसरा इतिहास 14वा अध्याय 3रं वचन. त्याने अन्य देवाच्या वेद्या व उंच स्थाने काढून टाकली मूर्तिस्तंभ मोडिले व अशेरा मूर्ती भंगिल्या. आश्चर्या मूर्ती भंगिल्या. ही आश्चर्या मूर्ती कुणी बसवली होती? त्याच्या आईने. लक्षात ठेवा. तो पण मी नंतर त्याची करणार आहे. हमेशा थोडा कडवा आहे, वादा नाही बदल. परंतु मी जर प्रभूची नवरी म्हणत असेल तर मी माझं जीवन चेक करावं. कारण जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. आणि म्हणून आज या आसाने आपल्या जीवनात त्या देवाला स्थान दिलं. त्याने जगी गोष्टी सगळ्या उडवल्या आणि म्हणून त्याच्या जीवनात शांती प्रस्थापित झाली. आज पुष्कळ लोक देव शांती देतो, वरीस 2 वरीस नाचत येत, उड्या मारीत येत आणि नंतर नरकाचं जीवन जगतेत. आणि मग नाही पाळकच बदली झालाय, पाळकाने मला कुठं असं सांगितलंय. काय पाळक काय तुमचं काय साल करू आहे का? काय त्याचं चालवताय तुम्ही देऊन घेऊन, त्याच्यावर ब्लेम करता. तो इथं फुलपिटून ओपन प्रीचिंग करतोय आणि म्हणून तो सगळ्यांचा वैरी. आज पुष्कळांचा धूर्तपणा स्वार्थपणा त्यांच्या जीवनासाठी नडतोय. आणि म्हणून मी 2 हप्त्यापूर्वी मेसेज प्रीच केलाय, तुझे वैरी, तुझे घरचे लोक तुझे वैरी म्हणजे काय? त्या तुझ्या शरीराच्या वासना तुझ्या वैरी याद राखणार. तो जेंट्स असो लेडीज स्पष्ट बोलतो मी. ज्यावेळेस मनुष्य त्या शरीराच्या वासनेपोटी जातोय तेव्हा तो नरकीमय जीवन जगतो. कारण त्याच येथेन बागेत एवढा मोठा वैभव प्रभूने त्याला दिलं. एक गोष्टीची प्रतीक्षा होती, तो सुद्धा ब्लेसिंग दिलता. फलद्रुपी तो कृती भरून टाका. वेट फॉर गॉड. परमेश्वराची प्रतीक्षा करणं त्याचं काम होतं. बायबल सांगतं त्याने परमेश्वराची प्रतीक्षा नाही केली, त्याने परमेश्वराची प्रतीक्षा नाही केली, त्याने त्या दुष्टाला जागा दिली आणि आपला मिळालेलं ब्लेसिंग गमवलाय. करोडोंचं जीवन सेम कंडिशनवर चाललं. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये काय घेतो? आसाने त्या परमेश्वर आपल्या जीवनामध्ये घेतलं, त्या परमेश्वराला आवडणारं जीवन जगला. पवित्र शास्त्र सांगतं देवाने त्याच्या जीवनात शांती दिली. आज आमच्यासाठी काय? 1 कुरिन्थिया 2रा अध्याय 2रं वचन. कुरिन्थिकास पहिले पत्र 2रा अध्याय 2रं वचन. 1 कुरिन्थिया 2रा अध्याय 2रं वचन. कारण येशू ख्रिस्त आणि तो वधस्तंभी दिलेला याच्या वाचून दुसरे काही तुम्हामध्ये जाणू नये म्हणून मी निश्चय केला. बहुवचन वाच. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये. मी तुमच्या बरोबर असताना येशू ख्रिस्त सोडून काहीही जीवनात जमेस धरायचं नाही. तो उंच केलेला. या ठिकाणी आसा राजाने काय केलं का त्याच्या हिऱ्यामध्ये जेवढे उच्च स्थान होते ते सगळे त्याने धुळीस मिळवले. नवीन काळामध्ये माझा ख्रिस्त कुठे गेलाय? उच्च स्थान. माणूस मरायला लागलो की उच्च स्थान असतो का खाली आणून पडलेला असतो? बिछाण्यात खेळलेला असतो. बिछाण्यात खेळलेला असतो म्हणजे खाली पडलेला असतो. पण माझा ख्रिस्त कुठे मेलाय? उच्च स्थानावरती. उच्च स्थानावरती. का? कारण तो म्हणतोय जो मनुष्याच्या पुत्राला उंच करीन त्याला मी माझ्याकडे आकर्षून घेईन. आज माझ्या जीवनामध्ये मी स्थान कोणाला दिले? माझ्या जीवनात उच्च स्थान मी कोणाला दिलंय? माझ्या ख्रिस्ताला दिलंय. तर या भूमीचा मी जाळलंय का? सरळ आणि सुटसुटीत प्रश्न आहे. काही कठीण नाही बदल. मनुष्याने जर स्वतःचं जीवन जर फक्त चेक केलं ना, जीवनाचा मुकुट त्याचा कोणी चिरू शकत नाही.
पण जेव्हा तो धूर्तपणा आणि लबाडीने जीवन जगतो ना, त्याचा पहिला नाश तो ओढून घेतो. कारण तुझं शरीर मीन्स तुझ्या शरीराच्या वासनाच तुझ्या वैरी, बाकीच्या सोड. जो मनुष्य त्या शरीराच्या वासनेवर विजय मिळवतो ना, तो आयुष्यात फेलवू शकणार नाही. त्यासाठी पवित्र आत्मा लावा. म्हणून बायबल सांगतो, प्रभू म्हणतो, जर पुत्र बंधमुक्त करील तर तुम्ही खऱ्या बंधमुक्त होणार, अन्यथा नाही. नाही का करणाऱ्यांना पुत्रच लाभलेला नाही. हा पुत्र आम्हाला कसा लाभणार आहे? पवित्र आत्मे. हे बायबल ओपन टीचिंग करतो, ओपन. पण हा धूर्तपणा लबाड्यात चालला. नाही पवित्र आत्मा मिळाला आहे ब्रदर, तुम्ही आमच्या चर्चमध्ये मेंबर तुम्हाला मिळाला आहे, तुम्ही आमच्याकडे या म्हणजे तुम्हाला मिळेल. काय यांच्या घराने पुढे बांधून ठेवल्यात का काय? जशा तंबाखूच्या मिसळीच्या पुढे ठेवलेले असतात कोचू. कोणी काळ्याचे ते काळे काय म्हणतात त्याला राव, राळे हे त्या आणून पुढे बांधून ठेवतील का? तर घरातलं काही जाऊ नये म्हणून. ख्रिश्चन हाच प्रभूचं आगमन नजीक आहे. आज मला जर वाचायचं आहे तर या भूमीवर मी माझ्या जीवनात कोणाला स्थान देतोय. कारण असं नाही, जेवढे उच्च स्थान होते, ज्या मूर्तीचे स्थान होते, ते सर्व तोडले. आज माझ्या आयुष्यात मी जर तो ख्रिस्त सोडून काही बाजू जर जमेस धरतो तर मी माझ्या जीवनाचा नाश करून घेतोय. मला दुबारा वचन पाहिजे, पौलुस काय म्हणतोय? कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभ खेळलेला येशू ख्रिस्त, याच्याशिवाय मी तुम्हा बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये, असा मी ठाम निश्चय केला. काय म्हणतो पौलुस? की मी तुमच्या बरोबर आहे ना, तर तुमच्या बरोबर राहताना, फिरताना, खाताना ख्रिस्त हाच माझ्या जीवनामध्ये मी ठाम केलाय. दुसरं माझ्या जीवनात काहीच मी ठाम देत नाही. आजचे ख्रिश्चन लोक काय करतायत? ख्रिस्ताला दूर करतायत आणि जगाला ठाम निर्णय हृदयात घेतायत. तो लय चांगला, तो लय चांगला, ती लय चांगली, ह्यो लय वाईट. ख्रिस्त कुठे यांच्या हृदयात? अरे ख्रिस्त जर यांच्या हृदयात आहे ना, ते 101% पारख करणार. ख्रिस्त दुकानात गेल्यानंतर काहीच कळत नाही, बरोबर आहे? तोच कपडा आहे, तो मी दुकानदार काय करतोय? तोच साडी फिकतोय तोंडावर, भाई ही लय भारी, पलटी उलटी मारली, नेऊन ठेवली, ही नाही दुसरी. तोच फक्त असा फिरून आणतोय, ही पहिली 100ची होती, आता 200ची. हा आता लय भारी. काय भारी आहे? साडी तीच आहे, वस्त्र तेच आहे, मध्ये स्क्रॅप झालेला आहे, फक्त 100चे 200 केलेत. अक्कल नामशून्य महात्मा गांधी म्हणा. कशाला म्हणतात महात्मा गांधी? बायबल खेळ आहे, बायबल टाइमपास आहे. मी प्रभूची नवरी, मी स्वर्गात गेले. असली गेली स्वर्गात? कसला गेला स्वर्गात? तुझं इथं रूपांतर काय? तुझा जीव कुठे लागलाय? आणि कशावरून कळतं? क्रियेवरून. कशावरून कळतं? क्रियेवरून. फॉर एक्झाम्पल, मला जायचं नाशिकला आणि मी चाललोय पुण्याला. कुठे चालली क्रिया? चर्चमध्ये टाळ्या, चर्चमध्ये प्रार्थना, चर्चमध्ये गीत आणि घरी आलं कुस्ती. कोणी शिकवलंय? आम्ही पालक म्हणतो दान मिळाले. अरे बायबल आम्हाला हे काय शिकवतं? आमच्या चुका दाखवतोय. आणि जेव्हा आम्हाला कळतं आम्ही आमचं जीवन परिवर्तित करावं. फिनिश. आणि म्हणून पौलुस म्हणतोय, मी तुमच्या बरोबर असताना वधस्तंभी खिळलेला ख्रिस्त सोडून दुसऱ्या एखादे नाव ठेवून येशू ख्रिस्त. कोणत्याला जमीत घ्यायचं सांगितलंय का? कोणता ख्रिस्त? जो वधस्तंभी खिळलेला आहे, तो सोडून दुसरं काहीही मी माझ्या आयुष्यात घेऊ नये. किती ख्रिश्चन वाचते ते म्हणतात आम्हाला दुनियाचं पडलंय, जगाचं पडलंय. पण माझा हमेशा शब्द आहे का या ख्रिश्चन लोकांचं काय होईल? का जे प्रभू प्रेम नाही म्हणजे वचन पाळतच नाही, मग यांचं प्रेम कशावर आहे? जगात आहे. यांनी हृदयात स्थान कोणाला दिलंय? ख्रिस्ताला. यांनी स्थान मोठं कोणाला दिलंय? जगाला. हा फरक आहे ब्रदर. आणि कशावरून कळतंय? आमच्या जीवनातून. कारण असा जेव्हा राजा झाला, बायबल सांगतं त्याने आपल्या देवाला जीवनात स्थान दिलं. जे त्याच्यापेक्षा उच्च स्थान होते ते मोडले, ख्रिस्ताला उच्च स्थान दिलं. बायबल सांगतं. आज पौलुस आम्हाला शिकवतोय, त्याने स्वतःचं जीवन प्रगट करून दाखवलं का जे वैभव होतं ते मी ख्रिस्तासाठी काय मानलं? कचरा मानला. ते मी तुच्छ लेखितोय. आणि आम्ही ख्रिस्ताला तुच्छ लेखितोय आणि जगालाच घेऊन डोक्यावर नाचतोय. आणि मग गोटा होतोय, मग कंबर दुखत आणि गुडघे ठणकत. कशाला वजन घेतो बाबा एवढं डोक्यावर? देणं उतरून फेकून ख्रिस्त म्हणतो माझा जो
खाली रिकामा आहे, काही टेन्शन नाही, तू घेऊन फक्त चल, तुला मी मनाची शांती देईन. आसाने जीवनात ख्रिस्ताला स्थान दिलं, त्याच्या जीवनात शांती मिळाली. परंतु बाप आणि आईने गलत काम केलं, जीवनात शांती नाही मिळाली कुठे. त्यावेळेस इस्रायलावरती हल्ल्यावर हल्ले सुरू झाले. का आमच्या जीवनात तकलीफवर तकलीफ सुरू होत आहे? का आमच्या जीवनामध्ये कष्टावर कष्ट सुरू होत आहेत? आम्ही कधी विचार केला त्या गोष्टीचा? नाही. का? नाही, प्रभूच्या नावामुळे माझा छळ चालला, वचन पुढे मागित नाही. अरे या तुझ्या धूर्तपणामुळे, लबाडीमुळे तुझा छळ चाललाय. तिला मी ख्रिस्तानी तुझ्या अजून परीक्षाही घेतलेली नाहीये, आणि त्या परीक्षेत किती वाचणार आहेत हे आम्हाला कळतंय. आम्ही ऑर्डनरी नाही, आम्ही ऑर्डनरी सेवक नाहीये. आम्हाला घमंड नको, आम्हाला फुगीरपणा नाही दाखवायचा. मी जेव्हा स्वप्न बघतोय काही मी शेक होतोय. अहो निवडले 3 मुलीचा नाश झालाय. आज या फुलपिटर बोलून दाखवतोय मी. काय कमवलं आहे जीवनामध्ये? काय फायदा आहे? स्वर्गात खेळ वाटतोय काय? आज जर तारणात जायचंय ना, स्वतःचं जीवन स्वतः चेक करणे. तो पालक असू द्या, तो रेव्हरंड असू द्या, याद राखणार. कारण आज लोकांनी फक्त भ्रमात चालवले, लोकांना भ्रमात. नाही सिस्टर स्वर्गात गेल्या, ब्रदर स्वर्गात गेले. स्वर्ग खेळ नाहीये. कोणत्या स्वर्गात जायचं हे पहिलं कन्फर्म करा. जे गीत गाताय तुम्ही, आम्ही ऐ मेरा वही ठिकाणा, त्यांना तो ठिकाणा माहिती नाही, फक्त तो गीत गातो म्हणून हा गीत गाते. आज आसाने जे जीवनात केलंय तीच कंडिशन माझ्या जीवनात पाहिजे. कारण त्याने स्वतःचं जीवन चेक केलंय. आज मला माझं जीवन चेक करावं लागेल. आणि म्हणून पौलुस म्हणतो की वधस्तंभ खेळलेला येशू ख्रिस्त सोडून मी माझ्या आयुष्यात दुसरं काहीही जमेस धरायचं नाही, हे मी ठाम निश्चय केलाय. आज आमचा निश्चय पुढे. वारा आला पूर्वेकून का चालला पश्चिमेला, का सगळं उडून जाते लगी पश्चिमेच्या बाजूला. पश्चिमेकून वारा आला का चालला उत्तरेला, सगळं उडून पुढे चाललंय ते उत्तरेला चाललंय. वारा उत्तरेकून आलाय चाललाय दक्षिणेला, सगळं उडून दक्षिणेला चाललंय. आणि काय निर्णय? मग तुम्ही काय आम्हाला सांगितलं? तुम्ही काय आम्हाला बोलले? तुम्ही काय खात होते? काय खात होते? खाताना बरं कळतंय मला शेलकच पाहिजे, फ्रेशच पाहिजे, ताजच पाहिजे, ते बरं कळतंय. आणि हे काय टाइमपास म्हणून वाचतो का? ते काय टाइमपास म्हणून चर्चमध्ये बसते का? हा निर्णय घेतात स्वतःच्या आयुष्याला. जर एवढ्या वर्षाचा मेसेज माहिती आहे, एवढ्या दिवसाची वर्ष तुला माहिती आहे, तर तुझा ब्लेम लावण्याचा अधिकार काय दुसऱ्याला? काय? कारण याच्या अगोदर आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला पवित्रात्म्याने मी भरलोय. आता मी नाचतो, मी लय आत्मिक बोलेन, मी लय आत्मिक गेले, 3 आत्मिक नरकात गेले. अरे मिनिटात काय तुझं पुढचं बघ. पुढचा मिनिट तुझ्यासाठी कसा आहे? कारण बायबलमध्ये सांगितलंय मरणापर्यंत, कुठपर्यंत श्वास चाललाय त्या टाइमपर्यंत तुला स्थिर राहावं लागणार आहे. स्थिर म्हणजे बोलून ख्रिश्चन होणार नाही, त्याप्रमाणे वागावं लागतंय, वर्तणूक करावं लागते. का जे आसाने केलं, आसाने केलं का जे आईवडिलांकडून चुकलं त्याने ते दुरुस्त केलं. आम्ही काय करतोय? आम्ही त्याच्यातच गुरफाटितोय. आणि मग नाही देवाने सांगितलं ना असं करू नको, आणि देवाने सांगितलं तसं करू नको. आणि मग हे देवाने सांगितलं का? काय सैताने सांगितलंय? ते बायबल सैताने लिहिलंय का? तेव्हा तुला पवित्रात्मा कुठे आहे? व्यसन करू नको, एकच पॉइंट. हे वचन पुढे गेले. हे का दिसत नाही वचन? दान मिळालं. अहो बायबल सांगतं नवरीचं जीवन कसं असेल. आज जर जगीत एखादा मुलगा बघायची वेळ आली तर आम्ही किती बारकाईने बघतो याचा विचार केला का? मग जर धनवान दिसला ना, मग तो विधर्मी आहे का, तो ख्रिश्चन आहे का, कोण आहे हे सुद्धा आम्ही बघतो का? आम्ही काय म्हणतो? नाही बघ तिच्या आयुष्याचं कल्याण आहे. काय कल्याण आहे? 7-8 महिने जाऊ द्या, वर्ष जाऊ द्या, विठ्ठलवाडी दिसणार. आणि मी लय पाहिलं केसेस विठ्ठलवाडी झालेल्या. का? कल्याण स्टेशन तिथून पुढे मला वाटतं 5 मिनिटं लागतील पुढे जायला. इथं बोलायला सोपं आहे, पुढे लय अवघड आहे. हे जगीत आम्ही किती बघतो? धन दौलत आणि देखणं आहे का? की एखादी मुलगी बघायची ती देखणी आहे का? हिला आडवं काय आलं? हिचं शारीरिक वासना, ती स्त्री असलेला पुरुष, तुझे वैरी, तुझ्या घरातले, ते बापदादा नाही, भाऊ बहिणी नाही, त्या पालक नाही, तुझ्या शरीरातल्या वासना, त्या वासनावर तू विजय किती मिळवलास? ही मुलगी ख्रिश्चन आहे का? ही मुलगी वचन पाळणारी आहे का? ही मुलगी देवाला भिवून आणणारी आहे का? पहिला पॉइंट पुरुषासाठी. दुसरा पॉइंट स्त्रीसाठी. हा मुलगा देवाचा आहे का? ते वचन पाळतोय का? वचनापेक्षा स्वतःला ग्रेट समजतोय का
वचनाला इज्जत देतोय. किती लोक वाचतील? बायबल सांगतं उत्पत्तीचा 6वा अध्याय, सेम कंडिशन. आज काय चाललंय? आणि म्हणून बायबल मध्ये सांगितलंय का त्या दिवसाची आठवण करा, लोटाच्या बायकोची आठवण करा. त्या दिवसात जे झालं तेच मनुष्याचा पुत्र प्रगट होईल, त्या दिवशी होईल. आज काय चाललंय? दाखवा किती ख्रिश्चन वाचतील. आज बायबल सांगतं जो ख्रिस्त वधस्तंभी खेळला तो सोडून माझ्या जीवनात मी कशाचाही विचार करत नाही. हे मी काय केलंय? ठाम निश्चय. तुम्ही तुमच्या जीवनात काय निश्चय केला? आणि मग जेव्हा क्लेश संकट सुरू होतात मग त्यावेळेस आम्ही पालकाला विचारायला सुरुवात करतो, ते असं का झालं, ते तसं का झालं. जरा बघा ना आपल्या घरात काय चाललंय, किंवा मी काय करते, किंवा माझा मिस्टर काय करतोय. उत्तर मिळालं? उत्तर मिळालं का? कारण बायबल हे सगळ्या गोष्टी दाखवतोय. आणि म्हणून पौलुस सुद्धा आम्हाला शिकवतोय, तो मला शिकवतोय की जो ख्रिस्त वधस्तंभ खेळलाय तो सोडून तुझ्या जीवनात कशाला स्थान देऊ नको. हे राईट आहे. कारण दुनिया स्वार्थी. मी पुन्हा सांगतो, दुनिया स्वार्थी. मिळालं तर गोड, नाही मिळालं तर 6 महिने दोड. हे पक्क माइंडमध्ये प्रत्येकाने फिट करायचंय. ख्रिस्त तसा नाहीये. ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला जीवन मिळण्यासाठी पहिलं तर त्याचा देह त्याने कुर्बान केला. फिनिश. आज जर तो ख्रिस्त तुम्हाला मला मिळवायचा असेल तर मला सुद्धा माझ्या लालसा या त्या ख्रिस्तासाठी बळी द्यावा लागतील. समड उतरावा लागेल, मूर्ती तोडावा लागेल. त्याच्यानंतर ही वेदीवर प्रभू येशू मसीह गवाही देईल. समड स्वभाव किती बदललाय. मूर्तीपूजा म्हणजे जगातल्या गोष्टीवर प्रेम. हे किती उडवलंय की आम्ही प्रार्थना करतो आजची रात्रीची भाकरी आजची आम्हाला दी, संपला विषय. पण नंतर 15 पिढ्याचा विचार चाललाय. इथं घडीचा नाही भरोसा नाही, आता करतोय अंदेसा. इथं तडाखा बसला का कुठं जाण्याचा हिशोब नाही, 15 पिढ्याचा विचार करतोय. अरे कशाला 15 पिढ्याचा विचार करतो? आताचा जीवन मिळालंय ना, याचं सोनं करून घे. सोनं करून घे, सोनं. जसं आपण म्हणतो ना, नाही आता सोन्याला भाव कमी झालाय, लवकर करून 2-4 तोळे. ते कोणाच्या हातात नाही म्हणता ना तुम्ही. तसंच हे जीवन आहे, हे अनुभव सोनं आहे. अगर याची जर किंमत जर तुम्हाला कळली ना तर ह्या जगाच्या गोष्टीला व्हॅल्यू तुम्ही देणार नाही. पण जेव्हा स्वतःच्या जीवनाची किंमत कळत नाही तेव्हा आम्ही या जगाच्या किमतीच्या मागे पळतोय. पण सारांश काय येतोय? 0-0. हे लक्षात ठेवा. का? कारण जो मनुष्य कमवतो तो मनुष्य आपल्यासाठी काय खर्च करू शकतो. पण त्या देवाने आज आमच्यासाठी 2000 सालापूर्वी स्वतःचं जीवन बलिदान दिलं. आणि त्याच परमेश्वराने आज आमच्याकडून फक्त एकच मागितलंय, हृदयांतकरण. आणि ज्यावेळेस ते हृदयांतकरण मी माझ्या देवाला समर्पण करत तेव्हा हृदयात जागा कोणाला असेल? प्रभू येशूला, त्याच्या वचनाला. आणि मग हृदयात जर वचनात जागा आहे तर तो ख्रिस्त तुम्हाला उंच करणार का नाही करणार? 100%. आज आम्हाला शरीराची शांती नकोय. आज आम्हाला कोणती शांती हवी आहे? मनाची. मनाची ब्रदर, मनाची. आज किती लोकांच्या मनात शांती दाखवा मला तुम्ही. आज ही ओरिजिनल मनाची जर शांती मिळवायची असेल तर आज या भूमीवर मी त्या देवाला भिवू मागतोय का दुष्टांना भिवू मागतोय. आणि म्हणून पौलुस स्पष्ट म्हणला का जो ख्रिस्त वधस्तंभावर खेळलाय तो सोडून माझ्या जीवनात कुठलीही गोष्ट मोठी नाही. आणि हे मी निश्चय केला. आणि जर जसा आसाने आपल्या जीवनासाठी निश्चय केला, त्या ख्रिस्ताला त्याने स्थान दिलं. बायबल सांगतं दुसरा इतिहास 14वा अध्याय 4 वचन, त्याला काय मिळालं? आणि यहोवा आपल्या पूर्वजांचा देव याला शोधावे आणि त्याचे नियम व न्याय आचरावे अशी त्याने यहूदाला आज्ञा दिली. आज आम्ही आज्ञा काय देतो लोकांना? आज पालक वर्ग काय आज्ञा देतोय? हा सिस्टर चालेल करू शकता, नाही ब्रदर चालेल करू शकता, आपल्याकडे आले ख्रिश्चन होईल. बायबल काय सांगते इथं? ज्या वेळेस आसा राजा झाला, आशाने राजाचा पदभार स्वीकारला. तुम्ही याजकाचा पदभार स्वीकारताय, तुम्ही पालकाचा पदभार स्वीकारताय. लोकांना काय करायला लावताय? वचन तोडायला लावताय. या आसाने पहिलं काम केलं, जीवनात ख्रिस्ताला स्थान दिलं. आणि जीवनात ख्रिस्ताला स्थान दिल्यानंतर त्याने त्याच्या राज्यात कमांड केलं. आपल्या राज्यातल्या लोकांना आज्ञा केली. काय आज्ञा केली? का तुम्ही
वचन आणि यहोवा आपल्या पूर्वजांचा देव याला शोधावे त्याला शोधावे, आणि त्याचे नियम त्याचे नियम व न्याय आचरावे. व न्याय आचरावे. आणि आम्ही म्हणतो त्याला काय होतंय, जमत आहे ना अर्ध असं अर्ध तसं, गेले स्वर्गात. इथं टाइमपास नाही. मग तुम्ही म्हणता येतो जुन्या करारातलं सांगतोय, नवीन करारात आहे प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलंय, वचन तोडायला नाही लावले, वचन पाळायलाच लावलेत. हे ज्याला पोट भरायचं टाइमपास करायचा ना, तो लोकांना गोल गोल फिरवितोय. नाही त्याला काय होतंय, आता जगाशी समरूप व्हायचंय. जग पुढे चाललंय नरकात, हा पुढे घेऊन चालला लोकांना नरकात, आणि काय गेला म्हणतो स्वर्गात गेलाय. त्या दिवशी एका सेमिटीत मी ऐकलंय, पाळ ज्याय सांगतो ख्रिश्चन लोकांचं तारण पक्क झालेलं आहे, ख्रिश्चन लोक स्वर्गात गेलेत, ख्रिश्चन लोकांना भूत लागत नाहीत. आणि हेच पहिले मोठे सगळ्यात भूत आहेत. देवाचे वचन पाळत नाही म्हणजे कोण झाले सगळ्यात मोठे भूत. आणि म्हणून हे ठणकत आणि ते ठणकत यांचं चालतंय. स्पष्ट बोलून दाखवतोय मी. आज जर मी जसं येसाने बायबल सांगतं याजकाचं स्थान मिळवलंय, त्याने देवाला स्थान दिलं बघा. आज जर त्या ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला जर याजकाचं स्थान दिले, तर आम्ही सुद्धा त्या देवाची वचनाने आज्ञा पाळायला शिकवाव्या, लोकांना पाळायला लावाव्या. बायबल सांगते शिकवाव्या दिल्यात का पाळायला लावायला, काय सांगितले शब्द आज्ञा दिली. वचन. आणि यहुदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे. कुणाच्या चरणी लागावे, पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे. बायबल सांगतंय ना, आम्ही दुसऱ्याच्या चरणी लागतो. माणसाच्या पाया पडत चरणी लाग, पाया पडणं म्हणजे चरणी लागला. मी पाया पडतो रे असं कर. नाही तू लय चांगला आहे, ती लय चांगली, 3 वेळा पाया पडली, पहिली नरकात गेलास का, तू पाया पडून घेतलास. तू ख्रिश्चन म्हणतोस ना, काय म्हणतोस, देवा सोडून कोणाच्याही पाया पडू नकोस. बरोबर आहे, बापदादी ख्रिश्चन म्हणतोस, लोकांना लेक्चर देतोस. आणि कोणता स्पिरिट आहे तुझ्यामध्ये, किती लोकांचा तुझ्यामुळे नाश होईल. असं मी काय केलंय, बायबल सांगतं देवाची वचनं पाळायला लावली. मी याजक म्हणतोय, माझं काम असेल ज्याला वचनं पाळायची त्याने आपल्याकडे येणे, विचार ज्याला वचनं तोडायची त्यांनी मला विचारू नये. कारण जगी गोष्टी घेताना मला विचारताय का, तुम्ही विचारता का, माझा विचार घेता का. म्हणजे जिथं वचन तोडायचं त्यावेळेस तुम्ही मला का विचारता, हे तुम्हाला तर पक्क माहिती. माझ्या म्हणण्याला सगळ्याला माहिती, आपल्याकडे रोख आणि ठोक आहे. तुम्ही तुमचा निर्णय का घेत नाही तिथं. यासाठी बायबल इथं काय सांगतंय का, त्यांनी वचन पाळायला लावली, तोडायला नाही लावली. आणि तेच काम नवीन करारात प्रभूने सुद्धा केलं ब्रदर. वचन पाळली, त्यांनी तोडली नाही. त्याने काम करून नाही घेतलं, त्याने स्वतः काम केलंय. आज जर पाळकच वचन तू तोडतोय, तर विश्वासाला काय शिकू शकणार आहे तो. याच्यासाठी प्रभू म्हणतोय तू स्वतःकडे पहा, आणि ज्या कल्पात तुला पवित्र आत्म्याने अध्यक्ष करून ठेवलंय त्यांच्याकडे लक्ष द्या. आज आमची जिद्द आहे, नाही मी सांगतो तसंच व्हायला पाहिजे, मी सांगते त्याप्रमाणेच वागलं झालं पाहिजे. जिद्द आली, मूर्तीपूजा आली ब्रदर. बायबल स्पष्ट सांगते, कारण ख्रिस्ताने आम्हाला सौम्य आणि नम्रतेचा आत्मा दिला, आणि तो नम्रतेचा आत्मा म्हणजे वचन पाळणारा आत्मा. इथं असाने बायबल सांगतं. वचन प्लीज दुबारा. यहुदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा याचे पालन करावे असे त्याने त्यास आज्ञा केली. मग तेच पाहिजे, आज्ञा केली. आज्ञा करणे म्हणजे कमांड, हे करावंच लागेल. आणि नाही करायचं तर राज्यातून बाहेर नाही. आता मला वाटतं 3 दिवसापूर्वीची काय गोष्ट आहे, तुम्ही वाचली असेल, तुम्ही टीव्ही पाहणारे लोक आहात. कोणता तरी एक गुरु साधू आहे, त्याने डिक्लेअर केलं होतं, आज तर 3 तारीख आहे, त्याने काय जनसमाधी घेतली का, जर भारत देशातून तुम्ही जर ख्रिश्चन लोक आणि मोमेडियन लोक जर हाकून नाही दिले, की भारत देशाला हिंदू राष्ट्र जर घोषित नाही केलं, तर मी 2 तारखेला जनसमाधी घेईन. ही गुरुवारची गोष्ट आहे, गुरुवारची. किती सैतान काम करते. आता आमचे किती ख्रिश्चन वाचतील दाखवा मला. न जाणून उद्या वेळ आली, किती ख्रिश्चन वाचतील. आरक्षणाचा विषय बाजूला ठेवा हो. आरक्षण ते उडणारच आहे, उडालच आहे, त्याचा विषय नाही राहिला. स्वतःच्या आत्म्यासाठी किती ख्रिश्चन लोकांना बायबल हातात घेतील दाखवा मला. आणि ते त्यांचा प्लॅन चाललाय. अहो आम्हाला जे मिळालंय ना,
ते इतकं अनमोल चीज आहे ब्रदर, त्याची तुम्ही गणना कशाची करू शकणार नाही, कशाशी करू शकणार नाही. असा राजाने, जे लोक मूर्तीच्या आहारी गेले होते, जगातल्या आहारी गेले होते, त्या सर्वांना कमांड केलं. काय कमांड केलंय का? वचन, यहुदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे, याच्या चरणी लागायचे. आजपर्यंत तुम्ही दुनियादाराच्या चरणी लागला असताना, तर आजपासून पुढे तुम्ही त्याच देवाच्या प्रभू येशूच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा याचे पालन करावे असे त्याने त्यास आज्ञा केली. तो म्हणला नाही चालेल चालेल, पहिलं चाललंय तसंच राज्यात चालू दे असं म्हणलं का? त्या राज्यात काय चालवतंय नेक्स्ट संडे मी तुम्हाला दाखवणार. आज तो म्हणतो इस्रायलचा देव पवित्र प्रभू याच्या चरणी लागा, त्याचं नियमशास्त्र त्याच्या आज्ञा तुम्ही पाळाव्या असं त्याने त्यांना कमांड केलं, आज्ञा दिली. कारण तो प्रभू काय म्हणतोय, त्या प्रभूने हे कमांड का दिलं? कारण लेवियाचं पुस्तक 20वा अध्याय 26 वचनाचा आम्ही कुणाचे आहोत? लेवियाचं पुस्तक 20:26 आणि हे वचन आणि आज्ञा सगळे जग पाळू शकणार नाही, सगळे ख्रिश्चन पाळू शकणार नाही. कारण आणि तुम्ही माझ्यासाठी पवित्र व्हा. पहिला पॉइंट, कारण मी माझ्यासाठी. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यासाठी पवित्र व्हा. जशी एक मुलगी किंवा एक मुलगा आपलं जीवन पवित्रतेत जगतात का? मला कुठली तरी मागणी येईल म्हणजे माझी बदनामी नसावी. त्या पवित्र जीवन जगतात म्हणजे जगातल्या कुठल्याही व्यसनाधीन नादी लागत नाही. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यासाठी पवित्र व्हा, कारण मी यहोवा पवित्र आहे. मी यहोवा पवित्र आहे आणि तुम्ही माझेच व्हावे, माझेच व्हावे म्हणून मी तुम्हाला हा. इतर लोकांपासून वेगळे केले आहे. Praise the Lord. काय सांगते बायबल? इतर लोकांपासून. आणि आता आम्ही पुढे बसत होतो, आम्ही पुढे फिरत होतो. आम्ही म्हणतो नाही नाही मग काय संगतीचं नातं सोडायचं का? अरे ख्रिस्ताला सोडायला तुम्ही सोडल्यात जमाय. जे नातेवाईकाचा विचार करता ना त्याला माझं चॅलेंज आहे, त्यांनी प्रभू सोडलाय. चला आज मी चॅलेंज करतो कोणाला पाहिजे त्याला. याचं कारण आहे का? कारण जो दाविदाच्या म्हणतो जो प्रभूचा वचन तोडतो तो माझा वैरी. जीवनाचा मुकुट खेळ वाटला का? स्वर्ग खेळ वाटलं का? एक दुष्ट आज जर आम्हाला वचन तोडायला लावतो, एक वचन तोडायला लावतो आणि तो आमचा प्रिय, काय ख्रिस्ताची किंमत आमच्या आयुष्यात राहिली? जगिक जीवन जगताना जेव्हा एखादा मुलगा एखादी मुलगी एखादा शब्द पाळत नाही, आपण काय म्हणतो? हे काय सांगते बायबल? प्रभूने सगळ्या जगाचा विचार केला नाही. मी स्पष्ट सांगतोय, तो म्हणतो मी पवित्र आहे, तुम्ही माझे लोक आहात आणि माझे आहात म्हणून जगातून वेगळे व्हा. साध्या बायबलमध्ये करू, तुम्ही माझ्या पितरचं पवित्र व्हावे, तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. माझ्या प्रित्यर्थ. आता हे दाखवतेत ना, आता सध्या तोच पक्ष चाललाय, काय म्हणतात त्याला, पितृपक्ष. जिंदापणी उपाशी मारायचं आणि आता गुलाबजामुन पेढे बुंद्या आणून रोडवर ठेवायचं. आता मला सांगा काय फायदा? आणि आयुष्यात शांती मिळू शकत नाही. मनुष्य जिवंत आहे त्यावेळेस घालायचं नाही आणि मग मेल्यानंतर ते बोलवायचे. मी 2 फॅमिलीविषयी स्वप्न पाहिले, त्यांना सांगितलं ते खूप आहे का हे मेलेले जे आत्म्यास तुम्ही नैवेद्य दाखवताय ना, म्हणजे याचा अर्थ काय का तुमचा मनुष्य तारणात नाहीये. ख्रिश्चन लोक सुद्धा आज करतायत का? कारण त्या खाण्यासाठी जीव भटकतोय आणि म्हणून ते त्याला वर्षाला खायला घालते. जिंदापणी उपाशी मारले आणि ते तुम्ही म्हणताय आमच्या म्हणून आम्ही घालतो. आता प्रभू म्हणतो तुम्ही माझे. हा, प्रभू काय म्हणतोय? तुम्ही माझे. आणि मग जर आम्ही त्याचे तर आमचा यांचा काय संबंध आहे? आणि मग त्यांचे आमचे एक वाक्य तर आहे का? ते कोणता विचार करणार? आमचा विचार कोणता असेल? आता माझा आत्मा विचार लय लोकांना लागला, मी चॅलेंज करून सांगतो. बरोबर आहे, माझी आत्म्याची तडप काय आहे? मला माझा आत्मा वाचवायचा आहे. मला वाटतं मी गुरुवारी का काय भाऊ प्रेम ब्रदरांनी मी बसलो. गुरुवार का शुक्रवारची गोष्ट आहे.
मी त्या दिवशी सांगितलं मला दुपारच्या वेळेला मला अर्धा तास मी बसतोय, मला असं झालं नाही वर कधी. का? अहो हे अनमोल चीज आहे, हे मला चेक करण्यात माझ्या भाग्यात मिळालंय. माझं आयुष्य कुठे चाललंय, माझी सेवा कुठे चालली, मी पळतोय बनवतोय, पण मला मुकुट मिळणार आहे का नाशाचा मुकुट मिळणार आहे? तो बाळक जरी असला तो स्वर्गातून पडलेला नाही बदल. हे वचन आम्हाला यासाठी दिलंय. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्या प्रित्यर्थ, तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही माझ्या पितर्थ पवित्र व्हा. पवित्र व्हावे. पवित्र. आणि पवित्रता जगी गोष्टीतून कधीच होऊ शकणार नाही बद्दल मी चॅलेंज करतो. कारण आदाम आणि हवा जोपर्यंत ख्रिस्ताच्या सहवासात होती तोपर्यंत त्यांचं जीवन पवित्र होतं बद्दल. पण ज्यावेळेस त्यांनी ख्रिस्ताची संगती सोडली आणि जगातला एक जण वैरी तिथं आला, बायबल सांगतं त्याने फक्त एकच वचन करून घेतलं, हवा तू मरणार नाहीस, देवापेक्षा शानी होशील. आज हा जगातला दुष्ट, जगातली दुष्टी एखादी येते, नाही नाही असं कुठं असतं का, आपल्याला असं व्हायचंय, आपल्याला जगाच्या लेवल मध्ये जायचंय. अरे बाबा तू म्हणतो मी पाळक आहे, मी लोकांना उपदेश देतो आणि तू जगाशी बरोबर करतो, म्हणजे तू किती धूर्त आणि लबाडीस. का? कारण बायबल सांगतंय जग आणि जगाच्या गोष्टीचा, आणि तू कुठे टीचिंग करतो लोकांना जग आणि जगाची समरूपणाचं, म्हणजे किती लबाड ढोंगी हा. आणि जेव्हा याच्याशी आम्ही आचरण करतोय तो स्पिरिट इमिजिएटली आमच्यावर कॅच होणार आहे 101%. का? कारण त्याच्यात तो दुष्ट आहे, त्याला घमंड, त्याला उच्च स्थान दिलंय. तो ख्रिस्ताला उच्च स्थान देतो का नाही? आसाने स्वतःला नम्र केलंय, त्याने लोकांना कमांड केलं देवाची वचनं पाळायची. आता इथं बायबल काय सांगत आहे? प्रभू म्हणतोय तुम्ही माझ्या प्रित्यर्थ, माझ्यासाठी कसे राहा, पवित्र व्हा. कारण कारण परमेश्वर पवित्र आहे. परमेश्वर पवित्र आहे, तुम्ही माझेच असावे. हा तुम्ही माझे असावे, म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रापासून वेगळे केलंय. वेगळं स्पष्ट बायबल सांगतंय, इतर राष्ट्रांपासून वेगळं केलंय. आणि आम्ही तोंड कुठं बुडवितोय आणि मग हे ठणकतंय ते ठणकतंय. प्रार्थना करा. कशाला करा प्रार्थना? 50 वेळा प्रार्थनेची गरज आहे का? बायबल सांगतं, प्रॉफिट म्हणतो एकदा हिलिंग असते फक्त. किती वेळा? एकदा. आणि आम्ही हे टीचिंग केलं का लगेच बायबल काय टाइमपास आहे? टाइमपास घेऊ नका, टाइमपास घेऊ नका. केला असेल आजपर्यंत टाइमपास, पण पवित्र शास्त्र सांगतंय मी विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आता जवळ आलंय. तारण आता जवळ आलंय. काय? माझा महान परमेश्वर जर आता या समाला उतरतोय तर मी कुठे असेल? मी कुठे असेल? म्हणून त्याच्यासाठी का जे लोकांचा प्रमेय नाही आपण रॅप्चर मध्ये आहे तर तिथे आपलं रूपांतर होणार आहे, हे डोक्यात ठेवायचं नाही. रूपांतर हे ऑन दी स्पॉट या भूमीवर आहे. कारण जर इथं माझं रूपांतर झालं, रूपांतर होणे म्हणजे स्टेप बाय स्टेप जगातून जुन्या स्वभावातून, जुन्या सवयीतून मुक्त होणे. आणि म्हणून पाऊलच म्हणलाय जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर शब्द घ्या जरा माइंड मध्ये. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर जबरदस्ती नाही. बायबल घेतला ख्रिस्ती झाला. मी हमेशा सांगतोय संडे पुरते ख्रिस्ती, लगेच ख्रिस्ती. चर्च मधून बाहेर निघूया यांच्या क्रियाभाग. काय फायदा आहे? अरे आमचा परमेश्वर इतका महान परमेश्वर आहे, आज त्याच्यामुळे आम्ही आज जिंदा आहे. त्याच्या कृपेमुळे आज आम्ही जिंदा आहे ब्रदर. जेव्हा तो न्याय सुरू होईल किंवा जेव्हा ती कृपा काढून घेतल्या जाईल तेव्हा काय होईल तेव्हा बघता पण वेळ नसणार. पण जर आज हा कृपेचा काळ आहे तर आज तो प्रभू स्वतः म्हणतोय का तुम्ही माझ्यासाठी पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. आणि तुम्ही या मी त्याच्यासाठी जगावं म्हणून त्याने आम्हाला दुनियातून. तुम्ही आता लग्नाला चालला, बरोबर आहे? लग्नाला चालला, जाताना तुमचे कपडे कसे असणार? हाय फाय. कोण टायकोट, कोणी एकदम वेगळा श्रृंगार, सो अँड सो. पण तेवढ्यात एखादा बिचारा भिकारी तिथं आला, काचपत्र्यावाला, आणि तो येऊन तुम्हाला आवडीतोय. काय होईल? काय होईल? बरोबर. आता सर्व सामर्थ्यवान देव ज्याने आकाश व पृथ्वीची निर्माण केली तो परमेश्वर स्वतः म्हणतो मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र व्हा. मग आम्हाला पवित्रता कधी येते आणि अपवित्रता कधी येते? वचन पाळल्याने पवित्रता आहे
घरच्यांना कळालं आपण अपवित्र झालो, आपण त्याच्यापासून मध्ये थांबू शकत पळावा दूर गेले. मग आता आम्ही जर त्याची नवरी बनतोय पण आम्ही जगाचं जीवन जगतोय तर आम्ही त्याचे होतो का? नाही होणार, नाही होणार बदल. आज तो कुवार, तो कुमार, सुकुमार, तो त्याच्या नवरीची प्रतीक्षा करतोय. मग त्याची नवरी खराब झालेली असेल का? हा, आपण जेव्हा मुलगा बघतो, मुलगी बघतो, तेव्हा आपण बघतो तिचं पहिलं लग्न झालंय का, किंवा त्याचं पहिलं लग्न झालंय का? जर लग्न झालेलं आहे तो चांगला आहे का, खराब झालेला आहे? सेम कंडिशन. तो म्हणतो मी पवित्र आहे, या भूमीवर आल्यावर त्यांनी एकही वचन तोडलं नाही. हे लक्षात ठेवा. पहिला आदम त्यांनी काय केलं? वचन तोडलं. पण दुसरा आदम प्रभू येशू मसीह यांनी वचन तोडलं का? आणि म्हणून तो जाताना रूपांतर होऊन गेला. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, जाण्याच्या अगोदर, क्रुसिफाईड होण्याच्या अगोदर त्याला मारण्याच्या अगोदर त्याने मत्ती 17 अध्याय बायबल सांगतंय या भूमीवर त्यांनी स्वतःचं रूपांतर करून दाखवलंय. हे काय टाइमपास म्हणून सांगितलंय का? हे आमच्यासाठी आहे का? जर मी ख्रिस्ताची नवरी म्हणते, मी ख्रिस्ताची दुल्हन म्हणतोय, तर माझं सुद्धा याच भूमीवर रूपांतर होणे. आणि त्याच्यासाठी जसा पेत्र, योहान आणि याकूब विटनेस होते ना, तशी तुमच्या आणि माझ्या रूपांतरणासाठी पवित्र आत्मा गवाही दिली. पवित्र आत्मा लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी मी जगात आहे, या जगातून वेगळा. कारण हे मी नाही बोलत, प्रभू म्हणतोय की तुम्ही माझ्या प्रित्यर्थ, माझ्यासाठी तुम्ही काय व्हा? वचन तुम्ही माझ्या पितर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. मी परमेश्वर पवित्र आहे, तुम्ही माझेच असावे. तुम्ही माझेच वापरलंय ब्रदर. किती त्या महान परमेश्वराच्या आमच्यावर कृपा आहे राव. त्याचं होण्यासाठी त्याने आम्हाला निर्माण केलं, आम्हाला बोलवलंय, निवडलंय, हे विशेष सत्याच्या मेसेज मध्ये ठेवलंय. पण आम्ही त्याला लाथाळीतो आणि दुष्टाला कवटाळतो. ते सुरेश अंकल भजन गातात, कवटाळलेल्या मानवाने मृत्यूला ठाई ठाई. कवटाळलेल्या मानवाने मृत्यूला ठाई ठाई म्हणजे अंशी. आणि आपल्या मराठीत म्हणाय, बोट धरायला दिलं, हात धरायला दिलं तर मानगाट धरायला दिलं तर नडच आवडलं, संपला विषय. करोडोचं लोकांचं जीवन चाललंय सेम. काय नाही त्याला काय होतं? थोडं केल्याने काय होतंय? थोड्याच एवढ्याच बायबल सांगतं पाप वाढत जातं आणि त्याचं पुनरुत्थान त्याचा परिणाम कशात येतो? मरणामध्ये. काय फायदा होणार? आणि मग तू त्याला काय होतं? थोडं राव, मग असं कसं काय जमन? अहो कसं काय जमन? तुमच्यासाठी ते बायबल आहे काय टाइमपास करायला, ऍडजस्ट करायला? ते अर्ध असं कर ना, अर्ध तसं कर. त्याने स्पष्ट सांगितलंय, मी तुम्हाला जगातल्या राष्ट्रातून वेगळं केलंय, वेगळं. पण सर आम्हाला वेगळं करून जर आम्ही त्याच्या इच्छेविरुद्ध गेलो तर बायबल सांगतंय जसं फारोच्या लोकांचं झालंय तसंच करोडो लोकांचं होणार आहे. कारण त्याने पाण्याचे 2 भाग केले. एक ग्रुप त्या पाण्यातून गेला, पण दुसरा ग्रुप त्याच पाण्यात मेला. आज मी जर प्रभूची नवरी म्हणतोय, मी जर प्रभूची दुल्हन म्हणतोय, मी जर वधू म्हणते, तर काय जर मला प्रभूने वेगळं केलंय का लग्नामध्ये? बरोबर आहे, लग्नामध्ये वधूचा ड्रेस वेगळा असतो का? लोकांना कळायला पाहिजे नवरी कोणती. का तिने जर जगातल्या जर सारख्या साड्या घातल्या, आता ते साड्या सोडून देवा, आता काय निघालाय तो गाऊन, त्याला चवय नाही दवय नाही. मी स्पष्ट बोलतो ब्रदर. अरे कसं काय गेल्यावर आजच्या पालक लोकांना एक आलंय हो. मी तर स्पष्ट बोलतो पालक लोक. याचं कारण आहे कारण यांनी किती लोकांचा नाच चालवला, यांना शेवट टाइमपास झाला. बायबल सांगतं की ते वस्त्र पूर्ण अंग झाकलेलं पाहिजे. आणि इथं ओपन थिएटर बांधलेलं होतं ना, ऐकच आजपर्यंत झालं, मी गेलो नाही तिकडं. ओपन थिएटर कुणी येऊन बघायला जायचं. अरे दुल्हन आहे ती, नवरी आहे, तिचं जीवन कसं असावं? रिबेका चालली, आपल्या पतीला पाहती, आपला बुरखा झाकून घेतलाय आणि इथं लग्नाच्या अगोदर बुरखा तो गेला वर हवेत उडून, ते फोटोवाल्यांनी केला वर,
कस काढलाय वाकड वासा वय वाकडा तसा मला सवय नाही. आम्ही ख्रिश्चन म्हणतो, आम्हाला वचन कळाले म्हणतो, आमचं जीवन कसं असावं. जर आम्ही एवढे मेसेज ऐकतोय ते आम्ही का पालन करत नाही, याचं कारण आम्ही प्रभूचे नाहीये. याचं कारण आम्ही प्रभूचे नाहीये. त्याने आम्हाला निवडलंय, त्याने आम्हाला मार्ग दाखवलाय. जसा मोशाला निवडलंय, मोशाला सांगितलंय जीवन मरण, जीवनाचं तट मरणाचं तट, सुख आणि दुःख मी तुझ्या पुढे ठेवलंय, पण तुझ्यासाठी आकाश आणि पृथ्वी सुद्धा मी साक्षी ठेवतोय. का? कारण तू उद्या पलटी मारली हे प्रभूला पक्क माहिती. आज करोडो लोक या शारीरिक पोटी, या शरीराच्या वासनेपोटी आपली निवड सुद्धा काय करतायत, व्यर्थ व्यर्थ व्यर्थ. म्हणजे काय की आपण शरीराच्या लालसेपोटी, शरीराची लालसा म्हणजे टोटली जीवनाला लक्षात ठेवा, टोटली मोठेपणा आला, घमंड आला, मगरूर आला, त्यानंतर अजून काय म्हणतात त्याला, वैभव आलं, अजून काय म्हणतात त्याला, सगळं आलं. कारण हे आम्ही कशासाठी करतोय, पण देवाचा विचार आम्ही करतो का, नाही करत. नाही, आम्ही ख्रिश्चन आहेत आणि आम्ही लय कालचे ख्रिश्चन आहेत आणि आम्हाला वचन सगळं कळतंय. चांगली गोष्ट, जेवढे वचन कळते तेवढा तुझा लवकर. का? कारण जगाला माहित नाही, आम्हाला माहिती का आम्ही प्रभूचे. जेव्हा एका कुमारिकेला कळतं माझं एंगेजमेंट या पुरुषाबरोबर झालंय, तर ती स्वतःला काय करते, कोशिश करते पहिलं जीवन चेंज करण्याचे, पहिले मित्र, पहिल्या मैत्रिणी कट करते. का? तर माझ्यासाठी हा मुलगा निवडलेला. बरोबर आहे. आज जगाच्या स्थापनेबरोबर ख्रिस्ताने तुम्हाला मला निवडलंय, पण आम्ही दूर गेलो होतो. ते आम्हाला जवळ करण्यासाठी, आमची अपवित्रता दूर करण्यासाठी, आमची मलिनता दूर करण्यासाठी स्वतः तो भूमीवर आला हो, आणि त्याने रक्त ओतले, ताकी त्याच्या रक्ताने आम्हाला पवित्र व शुद्ध केलंय. आणि मग पवित्र व शुद्ध केलंय आणि परत आम्ही पुढे चाललो. स्वीकारेल का तो? स्वीकारेल का? त्याच्यासाठी आम्हाला हे पाहावं लागेल का मी कोणामध्ये आहे, जगात आहे का जगातून वेगळा आहे. आणि म्हणून तो म्हणतो का तुम्हाला मी राष्ट्राच्या लोकातून वेगळं केलंय. वेगळं, मग ही वेगळं होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे काय, मॅथ्यूचं पुस्तक 5वा अध्याय 8 वचन. सर्वात महत्वाची गोष्ट काय, मत्तय 5:8. जे अंतकरणात शुद्ध, जे अंतकरणात शुद्ध ते आशीर्वादित आहे. आता बऱ्याचशा लोकांचं जीवन असतंय, समोर लय नम्रतेने वागायचं पण वचन पाळायचं नाही, त्याला बावनिश्वास म्हणतात आमच्या भाषेत. कसा? जेव्हा ती वचन पाळायची वेळ येते त्यावेळेस आपल्या बुद्धीने जीवन जगेल. बाकी सगळं नाही, मी देवाला भितो, मी अमुक आहे, मी लय नम्र आहे. ही नम्र कशासाठी झाली, हा नम्र कशासाठी झालाय, फक्त जगिक वैभवासाठी, देवासाठी नाही. का? कारण जर वचन पाळत नाही तर ख्रिस्ताचा माझा काही संबंध येईल का. आता मी नाही भाऊ लोकांनी म्हणलंय नम्रतेने, नाही भाऊ ते पालक म्हणलंय नम्रतेने वागतोय, लोक काय करणार, तुझा देव तुला बघतोय. तू जीवनात देवाला भेटतोस किंवा नाही हे कशावरून कळेल, वचन पाळण्यावरून. प्रभूने पहिला त्यांना उपदेश यासाठी दिला कारण त्यातले सगळे जवळजवळ 75% शिष्य कोण होते, जकातदार. कोण होते, जकातदार. म्हणजे पैशावाले कमी आहेत का, हा लक्षात ठेवा. आणि म्हणून तो काय म्हणतो पुन्हा वचन, जे अंतकरणात शुद्ध. का? कारण ख्रिस्त कुठे वस्ती करणार आहे, आणि मग आमच्या अंतकरणाच्या जगाला जागा आहे, ख्रिस्त कुठे बसणार आहे, कुठे बसणार, डोक्यावर, फक्त ओठापुरता. कारण प्रभू म्हटलंय हे लोक व्यर्थ मला वाचतात, हे ओठाने माझा मान सन्मान करतात, पण अंतकरण माझ्यापासून दूर आहे, हे व्यर्थ मला वाचतात. हे ख्रिश्चन लोकांसाठी विचार आहे, दुसऱ्यासाठी नाही. पण त्या सर्वस्वीला म्हणलाय देव आत्मा आहे, जे त्याचे उपासक आहेत त्याने आत्म्याने खरेपणाने करावे. आशांना तू शोधतोय, मी कुठे आहे, मी कुठे आहे. कारण मी फक्त हृदयात दुनियाच्या गोष्टी बरोबर ठेवल्या आणि फक्त बायबल वाचतोय. आता प्रत्येक लोक मला म्हणतात सागर तुझा शब्द पडू देत नाही, तुमचा लगी वचन वाचतोय. आता ठीक आहे, आता वाचतोय, पण अजून पुढे जीवनाला कलाट नाही, त्याच्यात आता मी पुढची काय गॅरंटी देऊ. कारण त्यांनी सांगितलं हे तरुणा आपल्या तारुण्यात आपल्या निर्माण करता या. पालकाचं काम फक्त दाखवण्याचं आहे, काय पाळायचं ते काम कुणाचं आहे. कारण जीवनाच्या मनुष्याला कलाटणी कधी मिळते जीवनात,
हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. आज लोकांना फक्त टाइमपास झालाय, टाइमपास. संडे आवर्यात बसलोय, हा अरे आज लय मस्त दिवस गेला. कोणता मेसेज? तो नाही का ऍक्टिव्ह कोणता? काही वचनाला नाव बिव असेल का? नाही का फक्त बसला म्हणून बसला? ते करू नका. बायबल सांगतं जे अंतःकरणात शुद्ध ते आशीर्वादित ते आहे, आशीर्वादित आहेत, कारण ते देवाला पाहतील. प्रेज द लॉर्ड. ते देवाला पाहतील का? कारण यांनी जीवनात कुणाला स्थान दिलं? वचनाला. वचन पाळतोय म्हणजे त्यांना कोण दिसणार? कारण वचन कोण आहे? प्रभू येशू मसीह. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, शब्द ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी त्याचे गौरव पाहिले. बायबल स्पष्ट सांगते. पण वचनाला जागा नाहीये, जेव्हा जगी गोष्टीला जागा आहे तेव्हा ख्रिस्त दिसेल कशाला? कारण दिसणं म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मी. जेव्हा आम्ही काय करतो ते गलत आणि राईट हे आम्हाला समजतं ना. मग राईट नसताना जर आम्ही ते करतोय आणि आम्ही म्हणतो आमचा जीव दुखला म्हणजे पक्क समजायची यांना दिसलं आम्ही करतो गलत आहे. पण जगासाठी यांनी काय केलं ते वचन तोडलं. पण आम्ही म्हणतो नाही बा आपण केलं ना समाधान वाटलं. म्हणजे समजून जायचं की मी प्रभूचं वचन पाळलं. मी जगी दृष्ट्या सांगत नाही, मी आत्मिक दृष्ट्या सांगतो. कारण तो काय म्हणतो जे अंतःकरणात शुद्ध ते आशीर्वादित. पेत्रला म्हणला तू आशीर्वादित आहेस. आज आम्ही आशीर्वादित आहेत. कोणत्या आशीर्वादात? आत्मिक. जगिक सांगणार नाही, आत्मिक. का? कारण जीवनाचं वचन तुमच्याकडे प्रगट आहे. तर जीवनाचं वचन प्रगट आहे. जीवनाचं वचन जर आमच्यात प्रगट आहे तर इथं आमचं रूपांतर होतंय आणि आमच्या रूपांतरणामुळे पुष्कळ लोक प्रभूकडे येतील. पण जर आम्हाला सत्य कळालंय पण आम्ही जगासाठी त्यांच्यात मिक्स झालो तर लक्षात ठेवा त्यांच्यापेक्षा आमचे हाल जास्त होणार. का? कारण ते म्हणतील आम्हाला माहिती, ते म्हणतील आम्हाला माहिती. आता बरेचसे लोक म्हणतात नाही राव तुम्ही तेव्हा बोलले ते ऐकलं असतं आज बरं झालं असतं. आज बरं होऊन काय फायदा होणार आहे? झालं असतं म्हणजे याचा अर्थ जीवनात बरं आहे का? देवानी केलंय का? पालकांनी केलंय का? कोणी केलं? तुझं तू करून घेतलं भाऊ, तुझं तू केलं बाई. का? कारण त्यावेळेस तुला लय शहाणपणा समजत होता, तुला स्वतःला ग्रेट समजत होती. आता तू भोगावं लागलं, तुला भोग नाही भोगलं. मग नाही ते असंच असं देवाने असं केलं असं पालकांनी तसं केलं असं नाही. देव बदलणार नाही, पालक बदलील पण देव बदलणार नाही. देव काल आज युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे. मनुष्य जेव्हा शारीरिक वासनेपोटी उतरतो, जगातल्या गोष्टीसाठी उतरतो तेव्हा तो वचन तोडतो आणि वचन तोडतो त्यावेळेस आमच्यावरती पनिशमेंट हे आहेच. हे लक्षात ठेवायचं. तू आज बायबल घेऊन बस, बायबल घेऊन बसू नकोस, तू दान दशम दे, तू देऊ नकोस. पण जर वचन तोडलं तर प्रभू तुझा वैरी होणार. पण जर वचन पाळतोस आणि पाळत तुझ्या विरुद्ध आहे तर वांधा नाही, प्रभू तुला आयुष्यात सोडणार नाही. हे मी इथं छातीरूपपणे सांगतो. बरेचसे लोक काय करतायत? प्रभूला सोडतायत आणि पाळकाला जवळ करतायत. काय फायदा होणार? काय फायदा होणार आहे? प्रभूला सोडतात म्हणजे काय करतात? वचन तोडतात, वचनाच्या विरुद्ध जातात आणि म्हणून त्यांच्या जीवनात शांती नाही. इथं प्रभू म्हणतो जे अंतःकरणाचे शुद्ध, जे अंतःकरणात शुद्ध शुद्ध ते आशीर्वादित ते आहे, आशीर्वादित आहेत. कारण ते देवाला पाहतील. प्रेज द लॉर्ड. ते देवाला पाहतील. का? कारण त्यांच्या हृदयामध्ये जागा कुणाला आहे? देवाला, वचनाला. मी देवासाठी काय करू? मी वचन पाळतो का? मी आज्ञा पाळतोय का? पण जेव्हा जगाच्या गोष्टी भरल्या तेव्हा देव दिसू शकणार नाही म्हणून आजचा पाळक म्हणतात ना नाही नाही देवाला कोणी पाहू शकत नाही. ब्रदर बोलता का? जेव्हा दुष्टाईने भरलं तर देव दिसेल कशाला? कंदील आतून काजळे झाली, बाहेर उजेड पडेल का? पडेल का? की ज्या 5 कुमारिका उठल्या आणि आपले दिवे तर विझायला लागले, ते काचा काय करायला लागल्या? साफ. का? आतून काजळी धरली होती. ते दिवे साफ करायला लागले पण साफ करून बघतात ते तर विझायला लागले आणि म्हणून बाहेर पडले. त्या 5 कुमारी म्हणजे कोण? मूर्ख का जे वचन ऐकून न पाळणारे. स्पष्ट सांग, वचन ऐकून न पाळणारे हे 5 कुमारिकेमध्ये जाणारे. कारण कुमारिका म्हणजे प्रभूच्याकडून बप्तिस्मा घेणं, पवित्रतेने जीवन जगणं. पण सेकंड स्टेप ऑइल पुढे. ऑइल म्हणजे पवित्र आत्मा. का जसं चूल पेटवतो ना, आम्ही 2 लाकडं कमीत कमी 2 लाकडं त्या 3 लाकडं घेतो. का? एक विजलं तर दुसरं आहे. पण जर यांच्या जीवनात जर वाचला जागाच नाही, ताराच नाहीये तर त्याला पाळतही काय करणार? त्याच्यासाठी आज या भूमीवर जीवन जगताना
माझं जीवन कसं आहे, मी खरोखर अंतःकरणातून माझ्या प्रभू प्रेम करतोय का, खरोखर अंतःकरणातून माझ्या देवावर मी प्रेम करतोय का, हे कशातून कळेल, आमच्या क्रियेतून. आणि जेव्हा आम्ही त्याला आवडणारं जीवन जगू तेव्हा आमचे दिवे विझणार नाही, तर त्यावेळी दिवे भडकत राहतील. दावीद राजा म्हणतो, माझ्या हृदयातून अग्नी उसळला आणि मी देवाची वचनं बोलू लागलो. आज काय यांच्या हृदयातून अग्नी उसळलाय का? देव तेव्हा होता आज नाही का? परंतु यांच्या हृदयामध्ये फक्त जग आणि जगाच्या लालसा भरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे यांनी मूर्तीला स्थान दिलेलं आहे. आणि मूर्तीला स्थान दिल्यामुळे बायबल सांगतं, आज त्याने चेक केलं ते मी पुढच्या वेळेवर तुम्हाला दाखवतो. कारण आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराशी आलेलं आहे. आज जर मी प्रभूची नवरी म्हणत असेल तर माझं जीवन कसं आहे हे आज आम्ही चेक करू. प्रभू मला आशीष करो. आपण प्रार्थना जो म्हणतो प्रभू आपल्यामध्ये आहे, प्रार्थना करते कारण नवरीचं जीवन कसं असेल हा जो मेसेज प्रभूने आमच्या मंडळीमध्ये उतरवलाय. आज परमेश्वराने आम्हाला सुबुद्धी दिलेली आहे की आम्ही प्रत्येकाने स्वतःचं जीवन पाळावं. कारण पेत्र सुद्धा अगोदर म्हटला, गुरुजी प्रभू मी जाऊन घरच्यांना संदेश देऊ का? तेव्हाच तू म्हटलास नाही, पहिला तू स्वतःला स्थिर कर, स्वतःकडे पहा आणि नंतर उपदेश देण्यास सांग. आज आम्ही स्वतःला पाहावं, खरोखर मी माझ्या देवाला जीवनात मोठं स्थान दिलंय, माझ्या हृदयात मी ख्रिस्ताला प्रेम करतोय का जगातल्या गोष्टीवरती. कारण जग आणि जगाच्या गोष्टीचा नाश होणार आहे, पण जो कोणी आपल्या बापाच्या इच्छेने जगेल तोच सर्व काळ टिकणार आहे. आणि म्हणून हा सुंदरसा समय प्रभूने आपल्याला दिलाय की आपलं स्वतःचं जीवन स्वतः पारखावं, स्वतः जाचावं की मी माझ्या हृदयात माझ्या ख्रिस्ताला स्थान दिलंय, मी या राष्ट्रातून या जगातून वेगळा आहे का या जगाशी समरूप आहे, ते पारखण्याच्या मोका प्रभूने आपल्या जीवनात दिला. त्याचप्रमाणे प्रभू आम्हाला सुबुद्धी देव का त्याचं वचन आणि आज्ञा आम्ही पाळावं आणि तारणासाठी सिद्ध व्हावं. बंधू प्रमोद प्रवीण आपल्यामध्ये आहेत. प्रार्थना समजा डोळे बंद करतील. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 स्तुतीस पात्र भैया योग्य आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माणकर्त्या राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू लॉर्ड गॉड, माझ्या देवा माझ्या स्वामी महान ते प्रभू येशूच्या नावात धन्यवाद कर, आभार मानतो प्रभू. दया केली, कृपा केली, अनुग्रह केला बाप्पा. मागे आठवण प्रत्येकाचं रक्षण केलं, सांभाळ केला पा. तुझ्या भावलीप्रमाणे सांभाळतो रक्षण करा पा. लोकपा शापातील पवित्र पाणी संध्याच्या प्रत्येक आयुष्यात जोडल्या पा. त्या चनाचा बसला आम्हाला एकत्र जमवूनच पा. त्यांच्या महान देवबद्दल लाखो लाख उपकार आभार मानतो माझ्या पा. कारण प्रभू जगाचा विचार करत आणि त्यात दुःखात संकटात त्रास आहे पा. आणि त्यात जग सोडून गेले पा. पण तुझी दया, तुझी कृपा, तुझी शुद्ध कृपा केली पा. तुझ्या भावलीप्रमाणे रक्षण केलं, सांभाळलं पा. सर्व काही सैतानी मारले हाणण्यापासून रक्षण केलं माझ्या पा. त्याच्या महान देवबद्दल लाखो उपकार आभार मानतो पा. माझ्या स्वामी आम्ही जन्माचे कर्माचे पापे पा. आमची चुका झाल्याचे अपराध झाल्याचा पा. जे की आम्ही शरीराच्या वासनेने जीवन जगवसा पा. जे काही जुना मनुष्य बापा त्या मनुष्याच्या वासनेने आम्ही जीवन जगवसा पा. पुत्र विनंती करतो प्रार्थना पा. या कृपेच्या काळामध्ये पा आमची गती गुन्हा क्षमा करण्यासाठी विनंती करतो पा. आणि तो दूर होण्यासाठी विनंती करतो पा. सेवकाच्या मुखाचा ताबा घेतला पा. त्यांच्या करतो आम्हाला अनमोल वचन तू खाऊ घातला पा. आणि नवीन करतो नवीन नवीन माना तो आम्हाला खाऊ घातला पा. त्याबद्दल लाखो लाख उपकार आभार मानतो पा. विषय कोणत्या वचनाबद्दल लाखो धन्य तुकार आभार मानतो पा. प्रभू येशूचे वचन सांगतो पा. तो असा हा खर्च पा जो राजा झाला बाबा, याच्या जीवनातून झाला पा. आम्हाला खर्च पा शिक्षणात जे काही बोध दिलास बाबा, त्याबद्दल उपकार आभार मानतो पा. तो वचन दुरण कशी असेल पा. मेसेज हा मला खाऊ घातला पा. तो विनंती करतो प्रार्थना पा. जे का असा हा राजा होता प्रभू बापा, तो राजा झाल्याच्या नंतर प्रभू बापा त्या राजामध्ये जे काही उंच मूर्ती होत्या, जे काही देवस्थान होते प्रभू ते सर्व काय म्हणून टाकले माझ्या पा. पूर्ण देशाला आज्ञा केली पा. तुम्ही देवाला शोधावे, वचन आणि आज्ञा पाळावा पा. तो आज्ञा पाळण्यासाठी बदल तो आम्हाला सहाय्य करते, मदत करते, विनंती पा. आमचे जे काही गुण होते बापा, ते गुण आमच्या प्रत्येकामध्ये येण्यासाठी पा. प्रत्येक प्रत्येक दुरण होण्यासाठी पा तू सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती पा. वचन सांगते नवीन करामध्ये पा. हक्क आणि लोभ आमच्यासाठी मूर्ती पूजा आम्ही मनामध्ये बांधून ठेवलं पा. जे जे काय जगातल्या गोष्टी बाबा आमच्यामध्ये आहे बाबा, ते सर्व उडवण्यासाठी विनंती करण्यासाठी विनंती पा. प्रत्येकाला पा वचन आणि आज्ञा पाळण्यासाठी पा तू सहाय्य आणि मदत करण्यासाठी विनंती. आता देखील ते केलं पा. आपल्या पूर्ण राजाला त्यांनी आज्ञा केलं पा. खरोखर त्या प्रत्येकाचं तारण झाल्यासाठी विनंती पा. 10 वर्ष
राज्यामध्ये पहा Yes, सुख Amen. शांती समाधान होती माझ्या Amen. पहा. विनंती करतो प्रार्थना पहा Yes. वचन आमच्यामध्ये आलंय प्रभू पहा Amen. वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी विनंती आहे पहा Yes, the Lord. ऑनलाईन वचन ऐकले पहा Yes, Jesus. ऑनलाईन वचन ऐकली पूर्व पहा Yes, Amen. बसले कळपाली तू आश्रमासाठी विनंती आहे पहा Amen. त्याच्यानुसार शांती समाधान आहे पहा Yes, Lord. प्रत्येकाच्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी विनंती आहे Praise पहा the Lord. ज्यांना पवित्र आत्मा दे बापा अशा प्रत्येकाचं पवित्र आत्मा देण्यासाठी विनंती आहे पहा Amen. हरेका तू महाराजांसाठी विनंती आहे पहा स्तोत्र. सेवक सदैव स्वयंभू आहे पहा Amen. तुझी सेवा अधिक आशीर्वादासाठी विनंती आहे पहा Jesus. वचन सांगते पहा Yes, अशी Father. वेळ येत आहे पहा Amen. खरे भक्त आत्म्याने Amen. खरे भक्तांनी सेवा करते बापा Amen. भक्ती सेवा करू पहा अशी Yes, आत्म्याने yes, आणि yes. खरे पाहून सेवा करण्यासाठी विनंती आहे Amen. पहा अधिक अधिक प्रगती करू दे पहा Yes, अधिक अधिक ज्ञान देण्यासाठी विनंती आहे पहा Jesus. तर वचन शेवटच्या काळी तर पहा दुष्काळ पडेल पहा Amen. वचनाचा दुष्काळ आहे पहा Yes, तो Father. वचन दुष्काळ आहे पहा. आमच्यामध्ये नसेल पहा Yes, जगासाठी yes. असेल पहा Amen. अशा अनेक अनेक गुप्त मानव पहा ते सेवा Yes, Lord. करण्यासाठी विनंती आहे पहा Yes, yes. त्याच्या मुखाचा ताबा घेण्यासाठी विनंती आहे पहा Amen. आठवडे सर्व धावपळ तू ब्लेसिंगसाठी Yes, विनंती आहे Lord. पहा ज्याच्या ठिकाणी तू नाव घेऊन जा पहा Amen. त्या प्रत्येक स्थळ तू आशीर्वादासाठी विनंती आहे पहा Jesus. म्हणा धावपळ तू ब्लेसिंगसाठी विनंती आहे Yes, पहा Lord. सेवा चालण्यासाठी जी काही इच्छा आहे जी काही Amen. मागायची काही गरज Amen. आहे पहा Amen. ती हरेक माग तू पूर्ण करण्यासाठी विनंती आहे पहा Yes. शक्तीने सामान्याने भरून काढा पहा Yes, Lord. ज्या ठिकाणी तुझी गरज आहे पहा Amen. अशा प्रत्येक गोष्टीसाठी विनंती आहे पहा Jesus. येणाऱ्या रविवारी जी काही चर्चमध्ये मीटिंग होईल पहा Amen. ती देखील तुझी इच्छेसाठी विनंती आहे Yes, पहा yes. आशीर्वाद आणि आरोग्य भरण्यासाठी विनंती आहे पहा Amen. आमच्यामध्ये जे कोणी बिमार असेल पहा Yes, प्रत्येकाचं वचन पठवून बरं करण्यासाठी विनंती आहे पहा Amen. जे काही लेखनाची इच्छा जी काही माग असेल पहा स्तोत्र. हरेकाची माग पूर्ण करण्यासाठी विनंती आहे पहा Jesus. काही मंडळी मी तू हातात दे पहा Amen. काही मंडळी बीज मी तू हातात देण्यासाठी विनंती आहे Yes. पहा प्रत्येकाला वचन पाळणार पण पहा Amen. प्रत्येकाचं वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी विनंती आहे पहा Jesus. हरेक लेखाची इच्छा माग तू पूर्ण कर आणि Amen. तुझं करूसाठी विनंती आहे पहा आजची मीटिंग तू बेसिकली तू कर आभार मानतो पहा आठवडे सर्व चौकाच्या आशीर्वाद करण्यासाठी विनंती आहे पहा Jesus. सर्व दाखव तू बेसिंगसाठी विनंती आहे पहा Amen. तुझं गरवण्यासाठी विनंती आहे पहा आदिवासी सर्व कार्य देखील तू बेसिंग कर Jesus. तुझं गरवण्यासाठी विनंती आहे पहा Yes, हे सर्व कृपा धरून जी काही इच्छा मागून तुझी पहा Amen. माग देखील पूर्ण करण्यासाठी विनंती आहे Yes, पहा Lord. म्हणजे जे कोणी लेकरे दुसरं म्हणजे उपासना पहा प्रत्येकाचे उपास तू ग्रहण कर पहा त्यांची प्रतिमा जाण्यासाठी विनंती आहे पहा आशीर्वाद भरून द्या पहा मान सन्मान गौरव तुला आहे पहा धन्यतानाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि तुझं म्हणतो Amen.